पण विवेक चूडामणी ग्रंथ श्लोक क्रमांक 256ला सुरुवात करून थांबलेलो होतो. पुन्हा थोडेसे पाठीमागे जाऊया. ध्यान साधनेसाठी पूरक असणारे श्लोक आपल्याला वारंवार ते सांगतात, तू स्वतः ब्रह्मरूप आहेस, तू ब्रह्मरूप आहेस, असं रावराव आपल्याला त्या गोष्टी प्रत्येक श्लोकातून सांगतात. या 11 श्लोकांमध्ये मागे तत्वमसी महावाक्याचं विवरण झालेलं आहे. त्याच्यानंतर त्याच्यावर आरूढ कसं राहायचं ते सांगायचं काम चालू आहे. त्याच्यावर ध्यास धरायचा आहे आणि मग ती गोष्ट ॲटोमॅटिक होऊ शकते. श्लोक क्रमांक 256. जे परब्रह्म पिपासाधिक 6 विकारांनी अस्पर्शित असते. म्हणजे त्या परब्रह्माला ह्या षड विकारांचा कोणताही स्पर्श होत नाही, असं परब्रह्म आहे. पहिलं काय सांगणार, ते परब्रह्म असे, ते परब्रह्म असे, आणि जेव्हा मिळवायचे त्यावेळेला काय सांगणार, ते परब्रह्म तू आहेस. ठीक आहे नाही, ते 6 विकारांनी स्पर्शित होत नाही. तुकोबाराय म्हणतात, केला षडउर्मीचा मारा, आहे की नाही, लाथाळीला संसार केला षडउर्मीचा मारास ना, बरोबर. त्याप्रमाणे ज्याचे योगीजन हृदयात चिंतन करतात ते 6 विकारांनी स्पर्शित होत नाही. संत महात्मे त्याचं हृदयात चिंतन करतात. जे ज्ञानेंद्रियांना आकलन होत नाही, 10 इंद्रिय त्याला प्राप्त करू शकत नाही, पाहू शकत नाही, जे बुद्धीला जाणता येत नाही, जे दोषाला पात्र असत नाही, ते परब्रह्म, ते ब्रह्म तू आहेस, अशी आपल्या ठिकाणी तू भावना करीत जा. श्लोक 256 त्याच्या खालचं विवरण पाहूया. 6 शत्रू षड उर्मी सर्व मानवांना समान असलेली ही 6 दुःखे समुद्रावरील लाटांसारखी एकावर एक अशी उत्पन्न होत असतात. बघा, कोणाला दुःख आहे? सर्व मानवांना समान दुःख आहे. कारण का, ज्यावेळेला आपण देहबुद्धीवर राहतो ना, त्यावेळेला ही वाक्य आहेत सगळी. मनोनिवृत्ती लोकी सुखाची कहाणी ही ऐकिली कोणी श्रवणी, कैशी सुखनिद्रा अंथुरणी इंगळाच्या. जेव्हा आपण देहबुद्धीवर आहे त्यावेळेला दुःख बांधवडी आहे हा संसार, मग सुखाचा विचार नाही केवटी. पण आत्मस्वरूपावर गेला तर बाप रखुमादेवर सर्व सुखाचे आगर, बाप रखुमादेव. सुखाचा आगार कोठार भेटणार जेव्हा केव्हा आत्मस्वरूपावर जाणार. आणि बाकी जर देहबुद्धीवर राहिलास तर तू मग तो देहबुद्धी जो आत्मा आहे, जो परमात्मा आहे, त्याला मात्र ही 6 दुःख नाही, पण मानवांना मात्र आहेत. ती सर्व मानवांना समान असलेली ही 6 दुःखे समुद्रावरील लाटांसारखी एकावर एक अशी उत्पन्न होत असतात आणि त्यांच्या खवळलेल्या लाटावर जणू इकडून तिकडून फेकली जातात. ती दुःख अशी: एक क्षुधा, दुसरी तृष्णा. क्षुधा म्हणजे भूक, तृष्णा म्हणजे सुद्धा लालसा, म्हणायला ताण अर्थ होऊ शकतो पण लालसा. दुःख किंवा ही पण आहे क्षुधा तृष्णा, कारण ह्या शरीराला त्याची गरजच आहे. दुःख निर्माण करणाऱ्या विषय वस्तूबद्दलचा क्रोध, हे नको आहे मला आणि हे पाहिजे मला. सुख देणाऱ्या वस्तू विषयाबद्दल भ्रांतमय मोह, क्रोध, जरा, व्याधी आणि क्षुधा तृष्णा, ह्या 6 उर्मी. त्याच्यामध्ये जरा आणि मृत्यू हे 5वं जरा, त्याच्यानंतर 6वं मृत्यू. जीवनातील ही 6 दुःख तरंगांनी जे जिंकले जात नाही आणि ज्यांना त्यांच्याशी संग होत नाही, ते म्हणजेच अनंत जाणीव तत्व होय. बघा, आता पुढे पहिलं वाक्य काय, मानवांना ही असणारी समान दुःखे, आणि खाली काय सांगताना शेवटी सांगतात, जीवनातील या 6 दुःख तरंगांनी जे जिंकले जात नाही, म्हणजे आत्म्यावर यांचं काही चालत नाही आणि मानवावर मात्र सगळं चालतं. मानव इथे हारला जातो आणि इथे हे हारले जातात, त्याच्यापुढे तो जिंकला जातो. आणि ज्याचा त्याच्याशी संग होत नाही, यांच्याबरोबर राहून सुद्धा तो त्या संघाच्या पाशात नाही, म्हणजेच अनंत तत्व, जाणीव तत्व होय. ते म्हणजेच अनंत जाणीव तत्व होय. त्याच्यावर कोणत्याही या षडउर्मींचा माराव होत नाही, तो त्याच्यापासून सेफ. आणि इकडे मात्र आपण हे होऊन जातो. मग ते जसं याच्यामध्ये लिप्त होत नाही, त्याच्यावर कोणताही परिणाम होत नाही, असं परब्रह्मतत्व आहे. आणि आता ते परब्रह्मतत्व तू आहेस, म्हणजे तुझ्यावर याचा मारा होणार आहे का? नाही. ब्रह्म सत्यस्वरूप ते की वर उल्लेख केलेल्या 6 दुःख तरंगांनी उपादित होत नाही. जर आपल्याला बाबांचा बोध झाला, दिला तुम्हाला, आपल्याला सांगितलं बाबा ते तू आहेस, आणि ते तू मी आहे, ते मी आहे म्हणतोय, आणि सुखदुःखाचे बी चटके बसतात, मग तुम्ही ब्रह्म आपण स्वरूप
त्या स्वरूपाच्या जवळ पण नाही आहे की नाही. कारण ब्रह्म सत्य स्वरूप ते की वर उल्लेख केलेल्या 6 दुःखांच्या तरंगाने उपादित होत नाही. आणि आपण दुःखांनी उपादित होतो म्हणजे आपल्याला ते बांधलं नाही. आणि ते की ज्यावर योगी सतत चिंतन करत असतात. परमात्म सुख निधान साधावया योगी जन न विसंबिती अंजन उन्मेष नेत्री. कोणता अंजन? कृष्णांजन तत्वमसी ते. आणि मग ते त्याच्यावर आरूढ राहतात का? कारण ते दुःख रूप ते दुःख विरहित आहे. काय? ब्रह्म दुःख विरहित आहे. आणि मग त्याच्याशी टचमध्ये राहणार, त्याचं सारखं चिंतन करता करता ते कोण होणार? योगी ब्रह्मस्वरूप होऊन जाणार. या 6 शत्रूंकडून, या 6 शत्रूंच्याकडून ज्याचा छळवाद होत नाही ते योगी शांत चित्त मनाने स्वतःच्या हृदयात निधिध्यासन करीत असतात. बघा, ते त्यांच्या सुखावर पौडलेले आहेत आणि त्याच्याबरोबर असल्यामुळे यांना कोणत्याही प्रकारचं दुःख राहत नाही. शांत चित्तात ज्याच्या योगे अनंत सत्यतत्व दृश्यगोचर होते अशी नवी प्रज्ञा शक्ती निर्माण होते. बघा, शांत चित्तात ज्याच्या योगे अनंत सत्यतत्व दृश्यगोचर, बरोबर ना काका? हां, अशी नवी प्रज्ञा शक्ती निर्माण होते. मग त्याचं निधिध्यासन करता 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 अशी आपल्यामध्ये एक शक्ती निर्माण होते का त्या सत्यतत्वाला दृष्टीगोचर होते अशी नवी प्रज्ञा निर्माण होते. त्या प्रज्ञेच्या साह्याने तो म्हणतो देखिला देखिला माय देवांचा. काहींचं फक्त एवढंच खंडन करायचं काम. जर आपल्यातला एखादा माणूस म्हणला ना देव दिसतो का, त्यांचं काम ते चालू झालं. दिसतच नाही. दिसतो का दिसत नाही? ज्याच्यासाठी तुम्ही हे केलेलं आहे हे काय पाहता मग तुम्ही? दिसत नाही म्हणजे तुम्ही कल्पना काढून टाका ना. त्यांच्या कल्पना केल्यात ना लोकांनी. देवाबद्दल काय कल्पना केल्यात? 2-4 हात, त्याचं आवाढव्य स्वरूप, असं नाहीच आहे. त्याचं जे स्वरूप आहे ते मूळ स्वरूपाचा तुम्ही उल्लेख करा. ते म्हणतात शांत चित्तात ज्याच्या योगी अनंत सत्यतत्व दृश्य गोचर होते. अनंत तत्व सत्यतत्व दृश्य गोचर होते अशी नवे प्रज्ञा निर्माण शक्ती होते. मग आपल्यामध्ये हळूहळू ती उंची वाढल्यानंतर आपल्याला ते अंतिम सत्यसुद्धा आकलन होतं. दिसतं या शब्दाचा अर्थ आहे आकलन होणे, अनुभूती येणे, प्रचिती येणे. आणि तुम्ही शब्दशः म्हणले तरी सुद्धा ती एक उंची वेगळीच आहे. मग शब्दशः म्हटलं तरी देखिला देखिला या शब्दाचं काय? जे बुद्धीला अवगत होत नाही. कारण तुम्ही त्यावेळेला सगळ्याच्या परे गेलेले आहेत ना. देहबुद्धीच्या परे गेला ना तर तुम्हाला एकच अंतिम वस्तू दिसणार आहे ती. आणि ती वस्तू मी आहे. त्यावेळेला तो म्हणतात ना देव पाहावयास गेलो तो देवच येऊन येलो. तो स्वतः सती स्वरूप पाहत असतो. त्यावेळी आपणासहित ये भूते आशेशी माझ्या स्वरूपी अखंडित देखसी. बरोबर ना? देखशीचे खरं बघा पाहणार तू. जे बुद्धीला अवगत होत नाही, जे अदूषणीय सत्यतत्व असे ते ब्रह्म तू आहेस. बघा, त्याला कोणत्याही प्रकारचं दूषण लागत. आकाशाला काही चिटकू शकतं का? असं त्याचं स्वरूप आहे. आणि ते तू आहेस म्हणजे तुलाही काही चिटकणार हा बोध करून, तुलाही काही चिटकणार नाही हा बोध करून अर्जुनाला समरंगणावर पाठवलेले. जे बुद्धीला अवगत होत नाही असे जे अदूषणीय सत्यतत्व असे ते ब्रह्म तू आहेस. त्या सत्यतत्वावर निधिध्यासन कर असे श्री शंकराचार्य वारंवार बजावतात. बस त्याचं निधिध्यासन. मला असं झालं पाहिजे, मला असं झालं पाहिजे, मला असं झालंच पाहिजे, मला का नाही होत अशी झिरझिर लागली पाहिजे. त्याचं म्हणणं येते, त्यांचं म्हणणं येते जीवना वेगोळी मासुळी तैसा तुका तळमळी ध्रुवपद काय तैसे झाले माझ्या जीवा किंवा भेटसी केशवा. मला तसं झालंय आसुवे दाटली उभारोनी बाहे नामा वाट पाहे रात्रंदिवस केधवा भेटसी माझी आजीव लागा येई गा पांडुरंगा माय बाप्पा केव्हा मला तू भेट देणार तू. असं जर आपण त्याच्या पाठपुरावा केला तर कोणतीही गोष्ट शेवटाला जाते. जे ब्रह्म भ्रांतीने कल्पिलेल्या विश्वाचे आणि त्याच्या सर्व विभागांचे कलांचे अधिष्ठान असते. जे ब्रह्म भ्रांतीने कल्पलेल्या रश्शी, पण तुम्ही तिला साप म्हणला, मग त्या सापाचं तोंड, मधला भाग, गुळगुळीतपणा, मागची शेपटी, फणा, त्याचे दात, हे सगळे विभाग त्या रश्शीवर आलेच. त्या रश्शीवर आलेलेच. ते कशामुळे आलेत?
भ्रांतीमुळे. हे वाक्य महत्वाचं आहे बघा. जे ब्रह्म भ्रांतीने कल्पिलेल्या विश्वाचे आणि त्याच्या सर्व विभागांचे कलांचे अधिष्ठान असते. रश्शी नाही तर तो काय कल्पना करू शकतो सापाची? शिंपली नाही तर काय चांदीची? मग आता चांदीच शिंपलीच कोण झाली? चांदीच झाली. त्याच्यानंतर रश्शीच काय झालं? साप झाला. मग आता अधिष्ठानच काय झालेलं आहे? अध्यस्त झालं. बरोबर. आणि जे स्वतःलाच अधिष्ठानभूत होते ते भ्रांतीला पण अधिष्ठानभूत आहे आणि स्वतःला सुद्धा रश्शीला सुद्धा ते रश्शी स्वतःची अधिष्ठान आहे आणि सापाला सुद्धा रश्शीच अधिष्ठान आहे. आता चैतन्य स्वरूपाला अधिष्ठान चैतन्यच आहे आणि जगताला अधिष्ठान म्हणजे काय? मूळ स्वरूप. हे बनायला त्याचं मूळ स्वरूप पाहिजे ना. चिमटा बनायला मूळ स्वरूप प्लॅस्टिक हवंय, तसं जगत बनायला काय आवश्यकता आहे? ब्रह्मस्वरूप. ते नसेल तर जगत दिसेल की नाही? रश्मी नसल्या साप दिसणार की नाही? दिसणारच नाही, आहे की नाही? त्याप्रमाणे ते स्वतःलाही अधिष्ठानभूत आहे आणि त्या जगतालाही अधिष्ठानभूत आहे. मग आता सांगा बरं पुढे, तर ते अजून एका गोष्टी. आता ह्याच्यातलं प्लॅस्टिक गुप्त आहे का? नाही. आपल्याला आता दृष्टी मिळाली म्हणून, नाही तर आपण पहिलं काय समजणार? याला चिमटा समजणार. हे याच्यात गुप्त नाही. चिमट्याला सुद्धा अधिष्ठान तेच आणि प्लॅस्टिकला अधिष्ठान प्लॅस्टिकच आणि याला आकार आणि त्याचं काम करायला जो दिलंय ते सुद्धा काय? तेच आहे. जे स्थूल सूक्ष्माहून विलक्षण असते, ज्याला विभाग असते नाहीत. आता ज्याला विभाग असत नाहीत, असत पाहिजे, असत नाही पण असते नाही, तर ती त्यांची जरा मोठी लेवलची भाषा आहे वाटतं. असते नाही ते स्थूल सूक्ष्माहून विलक्षण असते किंवा ज्याला विभाग असते नाही. बघा, ते स्थूलापेक्षा सूक्ष्मापेक्षा वेगळे, कारण ते तिथं मापच लागत नाही. ते व्यापक आहे. ते स्थूलही नाही, तुझं स्थूल म्हणू की सूक्ष्म म्हणू रे. त्याच्यानंतर त्याला विभाग नाहीत, जसं मागचा भाग त्या सापाला, पुढचा भाग, असं त्याला काही नाही आहे. आणि निष्कलंक म्हणजे काय? त्याला विभाग नाही, म्हणजे त्याला विकार नाही, त्याला आकार नाही, असं त्यांना म्हणायचं. आणि ज्याला सत्यता कशाचीच उपमा लागू पडत नाही. कशासारखं आहे ब्रह्म? त्याच्यासारखं दुसरं आहेच नाही म्हणून त्याला उपमा नाही. नामा म्हणे उपमा काय द्यावी, त्याला उपमा द्यायलाच काही नाही. त्याच्यासारखं दुसरं असताना तर उपमा देता आली असते, पण याला उपमा देता येत नाही, कारण त्याच्यासारखं जगात दुसरं, त्याच्याशिवाय जगात दुसरं काहीच नाही. आत्माने ते ब्रह्म तूच आहेस अशी आपल्या ठिकाणी भावना कर. बघा, एवढं बारीक सारीक सांगायचं त्यांना, तू तसं कर, तू तसं समज, त्याचं अंग तसं आहे आणि तेच तू आहेस. पहिलं वर्णन कोणाचं चाललंय? त्याचं, आणि नंतर तूच ते आहेस. बस. वैविध्यपूर्ण जग हे केवळ आपल्या भ्रांतीचे प्रलंबन असते. आपण जे जे काही प्रलंबन करतो त्या सर्वाला ज्यावर आपण आपल्या कल्पना प्रलंबित करू शकू असे अधिष्ठान हवे. तुम्हाला आपल्याला काही कल्पना जरी करायच्या असेल तर कल्पना करायला काहीतरी वस्तू पाहिजे ना तिथं, नाही तर त्याच्यावर कल्पना करू शकत नाही. मग ज्याच्यावर तुम्हाला कल्पना करायची त्याला अधिष्ठान हवे. तुम्ही भ्रांत अवस्थेत जर सर्प पाहत असाल तर तुमचे प्रलंबन त्यावर स्थिरावू शकेल. अशी त्या ठिकाणी रज्जू हवी, तरच साप तुम्ही कल्पना करू शकता. अधिष्ठाना वाचून भ्रांती कधीच असू शकणार नाही. वैविध्यपूर्ण जगाकरता अधिष्ठान म्हणजे केवळच ब्रह्मच आहे. सापाला अधिष्ठान काय आहे? रश्शी. आणि जगाला अधिष्ठान काय आहे? ब्रह्म आहे. ब्रह्म सत्तेवर ते आरोपित झाल्यामुळे वेगवेगळं दिसतंय. वैविध्यपूर्ण जगाकरता अधिष्ठान म्हणजे केवळ ब्रह्मच आहे. आपल्यातील आत्म अनात्मक विवेकाच्या अभावामुळे आपणाकडून प्रलंबित होणाऱ्या संपूर्ण परिवर्तनशील जगास ते अपरिवर्तनीय अधिष्ठान ठरते. बघा, ते म्हणतात तुमचा आपला आत्म अनात्म विवेक कमी पडल्यामुळं ते आपल्याला जसं आहे तसं स्वप्न दिसतं, जसं आहे तसा साप दिसतो, परंतु जे दिसतंय ते संपूर्ण परिवर्तनशील जगास
ते अपरिवर्तनशील अधिष्ठान आहे. रश्शीवर साप आहे, तो परिवर्तनीय आहे, परंतु रश्शी अपरिवर्तनीय. अधिष्ठान कसे अपरिवर्तनीय. परिवर्तन जगत दिसतंय, परिवर्तनीय जगत दिसते, त्याला अधिष्ठान काय खाली अपरिवर्तनीय, ते अधिष्ठान ठरते. जर आणि त्याचे मागचं परत लक्षात ठेवायचं आहे, रश्शी नसेलच तर साप दिसू शकत, अधिष्ठान असेल तरच काहीतरी दिसू शकतं. मग अधिष्ठान काय आहे? ब्रह्म आहे. अधिष्ठान कसे अपरिवर्तनीय, आणि त्याच्यावर दिसणारं जगत ते परिवर्तनीय आहे. त्याचबरोबर ते स्वतःचेही सदैव अधिष्ठान असते. ते सापाचं समजा जगाचंही अधिष्ठान ते, आणि ते जगाचं अधिष्ठान आहे जग, आणि जगाचं अधिष्ठान ब्रह्म, आणि त्या ब्रह्माचं अधिष्ठान ब्रह्मच. रश्शीचं अधिष्ठान रश्शीच, आणि सापाचं अधिष्ठान रश्शीच. इंद्रियांना स्थूल विषय वस्तू गोचर होतात. बघा का स्थूल नाही आणि का सूक्ष्म नाही ते सांगतात. बघा, इंद्रियांना स्थूल विषय वस्तू गोचर होतात आणि सूक्ष्म विषय वस्तू मनबुद्धीला गोचर होतात. आणि ते कसं आहे, इंद्रियांना गोचर न होणार आहे. मग हे कोणाला होतं? इंद्रियांना स्थूल विषय गोचर होतात आणि मनबुद्धीला सूक्ष्म. मग जे ह्या यंत्रावर जे दिसतंय यंत्राच्या माध्यमातून, तर यंत्रच अपूर्ण आहे, तर ते अपूर्ण यंत्र पूर्ण दाखवू शकत नाही. म्हणून ते सूक्ष्म पण नाही आणि स्थूल पण नाही. तुमचं मन किती आहे? दिसतं तेवढंच बोलू शकतं. आणि मन काय कल्पना करतंय? मन आणि बुद्धी सूक्ष्माची करतंय, आणि इंद्रिय कशाचं? विषय वस्तूचं करतात. म्हणून ते नाही आहे, कारण ते त्याच्या अलीकडचे. आत्मतत्व हे इंद्रियांना गोचर नसते ना मनबुद्धीला, आणि हे मनबुद्धीला ह्या गोचर होते. काय? स्थूल आणि सूक्ष्म. म्हणलं तो गुणधर्म त्याला लागू पडत नाही. समजते ना? ते स्थूल नव्हे व सूक्ष्म नव्हे या जाणीव तत्वामुळे कोणालाही स्थूल आणि सूक्ष्म वस्तूची जाणीव होते. स्थूलाची आणि सूक्ष्माची आपल्यालाही बी जाणीव होते, हे स्थूल आहे, हे सूक्ष्म आहे. परंतु ब्रह्म मात्र आपल्या आकलनाच्या पलीकडे आहे. ब्रह्म आकलन होऊ शकत नाही आपल्याकडून. पण आपल्याकडून केव्हा आकलन होऊ शकतं? केव्हा होऊ शकतं? आपण तैसे व्हावे मग होऊ शकतं. एरवी आपण वेगळेपणाने गेलो तर नाही होऊ शकत. म्हणजे या दिसणाऱ्या गोष्टींनी ते आकलन नाही होऊ शकत, आणि न दिसणारी गोष्ट न दिसणाऱ्या वस्तूला जाणू शकते, कारण ते दोघं सजातीय आहेत, म्हणून ते जाणू शकतात. आत्मतत्व ही इंद्रियांना गोचर नसते ना मन बुद्धीलाही, म्हणून ते स्थूल नव्हे व सूक्ष्म नव्हे या जाणीव तत्वामुळे कोणालाही स्थूल आणि सूक्ष्म वस्तूची जाणीव होते. सर्व प्राणी मात्रांच्या स्थूल आणि सूक्ष्म अनुभवांना जर कोण प्रकाशित करीत असेल तर ते जाणीव तत्व होय. स्थूलाचा आपल्याला अनुभव होतो, आपल्याला सूक्ष्माचा पण अनुभव येतो. मग तो अनुभव आपल्याला ज्याच्यामुळे भेटतो, ज्याच्या साह्याने कळतो, ते जाणीव तत्व आहे. स्थूलाचा अनुभव ज्याच्यामुळे येतो, सूक्ष्माचा अनुभव येतो. उदाहरण, मिरची तिखट आहे हे जिभेला कळतंय. जिभेला कळतंय? नाही कळत. मेलेल्या माणसाची जीभ मिरचीला लावली तर, कारण तिथे ती सत्ता नाही. मग ज्या सत्तेने कळतंय ना, ती सत्ता ब्रह्म आहे, आणि ते ब्रह्म तू आहेस. सर्व प्राणी मात्रांना स्थूल आणि सूक्ष्म अनुभवांना जर कोणी प्रकाशित करीत असेल तर ते जाणीव तत्व होय. त्याला कला विभाग नसतात. निष्कलंक ते एक रस सर्वव्यापी व्यक्तिभाव होय. त्याला आकार नाही, त्याला रंग नाही, रूप नाही, असं त्याला कलंक नाही. म्हणजे त्याला हे काही चिटकू शकत नाही, आकाशाला काही लागू शकत नाही. तसं त्याला आकार नाही, त्याला विभाग नाही, त्याला कला नाही, त्याला गुण नाही. ते एक रस व्यापी व्यक्तभाव आहे, व्यक्तिभाव आहे. अनुपमेय म्हणजे निरूपमानम, त्याचं निरूपण, त्याचं अनुमान करता येत नाही. तुलना करता येईल अशा गोष्टीही त्या गोष्टी कोणत्याही गोष्टी आत्मतत्वात असत नाही. त्याच्याशी तुलना करता येत किंवा त्याच्या साह्याने त्याची तुलना करता येत. तुलना करता येतील अशा कोणत्याही गोष्टी आत्मतत्वात असत नाही.
येत असती तर त्याच्यासारखं सांगितलं, त्याच्या आतमध्ये हे ना ते हे असं आहे, त्याच्यातमध्ये कोणती नाही. कारण वस्तू, भावना आणि विचार त्यामध्ये असू शकत नाही. कशामध्ये? त्या चैतन्यामध्ये. त्यामुळं त्याची वस्तू असती तर तुलना दुसऱ्या वस्तूशी करता आली असती. भावना असते तर आपल्या भावनेशी त्याचा विचार करता आला असता. पण त्याच्यात असू शकत नाही. म्हणून ते अनुपमेय असते. असे ब्रह्म तू आहेस, त्याचा हिसाब होऊ शकत नाही, त्याला असं कोणती संज्ञा लागू शकत नाही, असं ब्रह्म आहे. आणि ते ब्रह्म तू आहेस. तुझ्या अंतकरणात या महान सत्यावर खऱ्या तळमळीचे चिंतन कर. खऱ्या तळमळीने चिंतन कर. ते ब्रह्म तू आहेस, पण त्याच्यासाठी तुला काय करायची गरज आहे? अंतकरणात या महान सत्यावर खऱ्या तळमळीने चिंतन कर. खऱ्या कर म्हणजे काही वेळेला खोटे पण चिंतन आहे. म्हणजे वरपांगी नको. तू का म्हणे नको? वरपंग देवा घेई माझी सेवा शुद्ध भावे. श्री शंकराचार्य त्या संबंधी आपणास त्वरा करावयास सांगतात. त्वरा म्हणजे काय? इमिजिएटली, ताबडतोब, आहे की नाही? श्लोक क्रमांक 258. जे अविकारी असते, अव्ययम याचा अर्थ काय? ज्याला विकार नाही. विकार म्हणजे काय? आकार, नाव, रूप, गुण ही त्याला काहीच नाही, ज्याला जे अविकारी असते. आणि म्हणून ते जन्म, वृद्धी, दशाबद्दल, क्षय, व्याधी आणि मृत्यू यापासून मुक्त असते. बघा, ते त्याला कोणताच विकार नाही. म्हणजे त्याच्याकडं मी देह आहे, मी आकारातला आहे, मला जन्म, ह्या गोष्टी कोणत्या नाही त्याला, कारण तो त्याच्या पलीकडचा आहे. म्हणून विकारलेल्या जगतात मी सापडत नाही. कारण का? विकारलेलं जग म्हणजे मी नाही. म्हणजे मी कसा आहे? अविकारी आहे. म्हणून विकारलेलं जगत मी नाही. विकारलेलं जगत कशाने विकारलेले? नामाने, रूपाने, गुणाने आणि क्रियेने. बघा, नाम, रूप, क्रिया आणि गुण यामुळे ते विकारलेले. ते कसं आहे? विमल आहे, त्याच्यामध्ये हे कोणती मिलावट नाही आहे. आणि म्हणून ते जन्म, वृद्धी, दशाबद्दल, क्षय, व्याधी आणि मृत्यू यापासून मुक्त असते. विश्वनिर्मिती, स्थिती आणि प्रलय याचे कारण असते. बघा, रशीवर साप जन्माला यायला कोण कारण आहे? साप जन्माला आलाय, साप दिसतो. कोणामुळं? जन्माला यायला कारण साप कोण आहे? रशी आहे. बरं का, आहे अजून तिथेचा हल्ला नाही, स्थित आहे, स्थिर आहे. कोण कारण आहे? आणि मेला बरं का, मेला बरं का, गेला, मारला. आता मारला तर खाली कोण उरले? बघा, जन्माला, मृत्यूला, स्थितीला त्याचे कारण आहे. त्याच्यामुळे तो दिसतो, नांदतो आणि संपतो. पण साप जन्माला येतो, त्या रश्यो नांदतो आणि काही दिवसांनी संपतो सुद्धा. आणि त्याला ते कारण आहे. रश्शी कारण आहे आणि साप कार्य आहे. परमात्मा कारण आहे आणि जगत, परमात्मा सुद्धा नाही, अज्ञान कारण आहे आणि जगत कार्य आहे. जगत कार्य आहे, त्याचं कारण अज्ञान आहे. आणि अज्ञानाचं कारण आहे मूळ ज्ञान आहे. त्याचा अभाव आहे ना, कारण असते. तर ते परब्रह्म, बघा, ते विश्वनिर्मिती, स्थिती आणि प्रलयाचे कारण असते. ते परब्रह्म तू आहेस असे तुझ्या ठिकाणी भावना कर. या सगळ्या घडामोडीला कारणीभूत कोण आहेस? तो परमात्मा आहे. आणि तो परमात्मा कोण आहेस? दुसरा तिसरा कोणी नसून आपण स्वतः आहोत. प्रत्येक जीवमात्रास जन्म, वृद्धी, परिवर्तन, क्षय, व्याधी आणि मृत्यू या 6 विकारांमधून जावे लागते. प्रत्येक विकार म्हणजे दुःखाचे मूळ असते. बघा, ब्रह्म, बघा, प्रत्येक विकार म्हणजे दुःखाचे मूळ. कोणती गोष्ट विचार करायला घ्या ना तुम्ही, सतावणार. आणि तुम्ही निर्विकल्प हो ना, मग निर्विकल्प तरी नाही तेथे मीच मी आगवे. निर्विकल्प झालो, सगळे प्रश्न संपले. आणि विकारात आलो, असं तसं झालं, सगळं डोक्यावर दुःखाच्या राशीच्या राशी येऊन बसणार. दुःखाचे मूळ असते. प्रत्येक विकार म्हणजे दुःखाचे मूळ असते. कारण का? विकार म्हणजे जन्माला आलाय, तो थोडे दिवस चमकेल आणि थोड्या दिवसाने थकणार आणि थोड्या दिवसांनी गायब होणार. आणि या सगळ्या गोष्टीचं त्याच्या मनाला काय राहणार?
चुटचुट राहणार आहे की नाही. प्रत्येक विकार म्हणजे दुःखाचे मूळ असते. ब्रह्म आत्मा विकार रहित असतो बघा, त्याला कोणता गंध नाही, त्याच्यात कोणती मिलावट नाही. त्याला ज्याला वरील सहाही विकार असतात त्यास परिवर्तनशील बदलणारे किंवा अस्थिर असे म्हणतात बघा. ज्याच्यामध्ये हे 6 गुण आहेत, कोणते? जन्म, त्याची वाढ, त्याचं परिवर्तन, त्याचं क्षय, त्याला होणारा त्रास, त्याचं थकलेलं आणि शेवटी हिंड, हे ज्याला ज्याला आहे ते काय आहे? परिवर्तनशील जगत आहे. ते बदलणारे, ते अस्थिर असतात. पण आता उलटं जाणार, ब्रह्मामध्ये सत्य स्वरूपामध्ये यापैकी एकही विकार घडत नाही. आणि मग आता आपल्याला सांगितलं तू तो आहे म्हणजे नंतर आपल्यामध्ये हे काहीच नाही. आणि हे आपल्यामध्ये काहीतरी असेल थोडं तर समजायचं, अजून काय आहे? थोडीशी कसर आहे की नाही. ब्रह्मामध्ये सत्य स्वरूपामध्ये यापैकी एकही विकार घडत नाही, म्हणून ते अव्यय होय. बदलू न शकणारे जीवनशास्त्रीय बदल जो होतो तो केवळ या 6 प्रक्रियांनी होत असतो. जीवनामध्ये त्या जीवनशास्त्रीय म्हणजे गोष्टीमध्ये जे बदल होतात ते याच्यामुळे होतात. कोणामुळे? ह्या विकारांमुळे होत असतात, त्या अव्ययामुळे सुद्धा होत असतात. परंतु याच्यावर काय होत नाही बघा. ब्रह्मामध्ये सत्य स्वरूपापैकी एकही विकार घडत नाही, म्हणून ते अव्यय बदलू न शकणारे जीवनशास्त्रीय बदल जो होतो तो केवळ या 6 प्रक्रियांनी होतो बघा. परिवर्तन कशामुळे? त्या षडउर्मींमुळे. आणि या षडउर्मी मात्र याच्यामध्ये नाहीत. याच्यामध्ये नाही, याच्यावर कोणती चाल त्यांची चालत नाही, म्हणून ते ब्रह्म आहे. आणि इकडे जर होते तर आपण जीव आहोत. जीवशास्त्रीय बद्दल जीवाला मग हे सगळं लागू आहे. आपण जे जगभोवताली पाहतो ते 3 प्रक्रियांनी निर्माण होत असते. कोणत्या? एक निर्मिती, दुसरी स्थिती आणि लय. ब्रह्म सत्य स्वरूप या तिन्हींचेही कारण असते. त्याच्यावरच ते जन्माला आलेलं दिसतं, राहिलेलं काही काळ दिसतं आणि काही काळाने संपलेलं दिसतं. त्याचं हे अधिष्ठान, याच्यावर ते सगळ्या गोष्टी चालतात. मग याच्यावर सगळ्या गोष्टी, आपल्याला प्रश्न पडतो त्याच्याशिवाय काय होत नाही आणि तो काही करत नाही. बरोबर, रश्शीवर पाय पडला, यांनी कल्पना केली होती साप चावला, विष चढला, रश्शीने विष चढवले याच्यावर, तिने काहीच केलं नाही, ती अशीच पडून राहिलेली. पण हे सगळं झाले आपल्या कल्पनेने, अज्ञानामुळे. म्हणून ते काही करत नाही. पण विष कोणामुळे चढलंय? मग दिसायला त्याच्यामुळे चढलेले, परंतु त्यांनी काही केलेलं नाही, ते तसंच पडलेलं आहे तिथं. ते ब्रह्म तू आहेस, तू स्वतःच ते आहेस, हे तू निधिध्यासन चिंतन कर, असा श्री शंकराचार्य आग्रह धरतात. श्लोक क्रमांक 259 बघा. जे सर्व भेदापासून मुक्त असते. कशाचं पहिलं स्वरूप सांगतात? पहिलं स्वरूप सांगतात ब्रह्माचं. आणि त्याचं स्वरूप संपत आलं का त्यांना परत त्याची जोडी कुठं लावून द्यायची? आपल्याशी. ते ब्रह्म असे, ते ब्रह्म तसे, अमुक आहे. आणि शेवटी आता त्यांना तिथं थांबायचे, त्यावेळेला सांगणार ते तू आहेस. जे सर्व भेदापासून मुक्त असते. असत, जे असत स्वरूपाचे कधीही नसते बघा. ते नेहमी कसं असतं? सत स्वरूपाचं असतं. ते कधी आता आहे नंतर नाही असं नाही, कोणताही भेद त्याच्यामध्ये नाही, भेदापासून ते मुक्त आहे. ज्यावर मुळीच लाटा नाहीत अशा निश्चल सागराप्रमाणे जे शांत असते बघा. आता हा दृष्टांत देणार आहे आणि तुम्हाला म्हणतात ती तुम्ही प्रक्रिया स्वतः करून बघा बरं, मग तुम्ही पण शांतच आहात असं तुम्हाला कळेल बघा. ते असत स्वरूपाचे कधीच नसते. लाट कशी आहे? असत स्वरूपाची. पण लाट ज्याच्यावर निर्माण झालंय ते सत स्वरूपाचं आहे की नाही. जे सर्व भेदापासून मुक्त आहे, जे असत स्वरूपाचे कधीही नसते, ज्यावर मुळीच लाटा नाहीत अशा निश्चल सागराप्रमाणे जे शांत असते, जे सदा मुक्त असते, कधी मधी नाही, सतत ते, ज्याच्या स्वरूपात कधी भेद उत्पन्न होत नाही. जे परब्रह्म ते परब्रह्म तू आहेस अशी आपल्या ठिकाणी भावना कर. बघ आता आपल्या ठिकाणी अशी भावना कर, मग ते कसं आहे? त्याच्यात भेद निर्माण नाही होत असं ते तुझ्या ठिकाणी. कारण तुझ्यामध्ये काय नाही आहे?
त्या तत्वाने तुझ्यामध्ये काही भेद, शरीराने, गुणांनी, कर्मांनी, नावाने आणि रूपाने आहे, याच्यात आहे बदल. पण जे चैतन्य त्याच्यात नाही. आणि तू हे नाही हे मागच सांगितलेले. तुझी उपाधी होती अज्ञानाची म्हणून तू जीव होता, आणि ईश्वराची उपाधी होती शिवाची. दोघांची उपाधी काढल्यानंतर दोघं काय राहिले? चैतन्य रूप. दृष्टांत काय दिला? 1000 वोल्टचा बल्ब आहे, एक 0चा आहे. मग 0चा प्रकाश कमी, तो जीवदशा आहे, आणि 1000चा आहे तो ईश्वर आहे. पण तो कशामुळं फरक आहे? इकडे 0चा आहे, तिकडे 1000चा आहे. इकडे 1000चा लावला तर दोघे सारखे. आता तरी पण ते 2 दिसणार. पण त्या दोन्ही बल्बला फोडून टाकलं तर त्या बल्बला प्रकाशित जे करीत होतं आणि त्या बल्बच्या माध्यमातून आपण प्रकाशित होतो, ती विद्युत शक्ती 2 आहे का? नाही, ती एक आहे. ती एकच शक्ती कधी पाणी तापवते आणि कधी पाणी थंड करते. आता फक्त पाणी काढा, ती शक्ती काय करते? कधी तापवते आणि कधी थंड करते, हे की नाही? दोन्ही करते ती. त्याप्रमाणे ती शक्ती, ती कधी कधी गरगर गरगर फिरते पण, हे की नाही? ती प्रत्येक काम वेगवेगळं करते. जशी उपाधी असेल तशी. मग आपण कशावर दृष्टी ठेवायची आहे? कामापुरती फक्त काय आहे? उपाधी आहे. पण उपाधीला शक्ती कोणाची? त्या चैतन्याची. जे सदा मुक्त असते, ज्याच्यावर स्वरूपात कधी भेद उत्पन्न होत नाही, ते परब्रह्म तू आहेस, अशी आपल्या ठिकाणी भावना कर. आत्मतत्वात विविधतेचे सर्व भेद पूर्णपणे निश्चल झालेले असतात. आत्मतत्वात विविधतेचे सर्व भेद पूर्णपणे निश्चल झालेले असतात. माती, माठ, रांजण, भिंती ह्या जर तोडल्या किंवा नाही तोडल्या तरी त्या कोणाशी मिक्स आहेत? पृथ्वीशी एकरूपच आहेत त्या. मग तिथे सगळे भेद राहणार का विविधतेचे? नाही राहणार. आत्मतत्वात विविधतेचे सर्व भेद पूर्णपणे निश्चल झालेले असतात, म्हणजे ते तिथं राहिलेले नसतात. जेव्हा प्रत्येक गोष्ट असताच गेलेली निश्चल असते, तेव्हा आत्मतत्वाचे स्वरूप त्याच्या तेजस्वीपणामुळे अनास्त, अनिश्चल, जे कधी क्षय पावत नाही, जे कधीही अस्तित्वात नसते, असे होत नाही. बघा आता कशी पलटी मारलेली जगत. पहिलं काय सांगितलं? जे कधी क्षय पावत नाही आणि जे कधीही अस्तित्वात नसते, असे होत नाही. असे होत नाही एवढं नाही ऐकलं, फक्त म्हणलं ते कधी क्षय पावत नाही आणि जे कधी अस्तित्वात नसते, असे होत नाही. हे नाही वाचलं तर काय होणार? याचा अर्थ उलटा अर्थ होता. म्हणजे हे कधी नाश पावत नाही आणि याचा क्षयही होत नाही, कारण आणि ते तेजस्वी होते. कारण हे सगळं कशात जाऊन मिळालेलं आहे? त्याच्यामध्ये मिळालेलं आहे. सगळ्या गोष्टी कशात? हे सगळ्या माठ, भिंत, रांजण हे सगळं विलीन झाले कशामध्ये? मातीमध्ये. मातीमध्ये विलीन झालं ना, आता मातीचं कधी क्षय बी नाही होणार आणि त्याचं काय होणार नाही? दुसरं गोष्ट त्याने सांगितलं, आणि अस्तित्वात नाही असंही होणार नाही. माठ अस्तित्वात नाही असं होईल, माठाचा क्षय होईल, भिंतीचा क्षय होईल, वाढ होईल, पण माती अस्तित्वात नाही असं होणार नाही. तसं जे मूळ तत्व आहे ते कधी नाश पावणार नाही असं असतं. हे आहेत, अस्तित्वात कधी नसते असे होत नाही. हे आहेत कवी तत्वज्ञानी श्री शंकराचार्यांच्या बोलक्या संज्ञेतील संकेत. शरीर, मन, बुद्धीच्या अतीत झाल्यावर मग काय राहणार? शरीर, मन, बुद्धी. माठाचं शरीर आणि त्याच्याबद्दल जाणीव वगैरे ते असं आहे तसं, त्याची जर बात झालं आपल्या, तर खाली काय शिल्लक राहणार आहे? चैतन्य शिल्लक राहणार आहे. शरीर, मन, बुद्धीच्या अतीत झाल्यावर मग द्रष्टा, भावना, विचार, जगत गोचर होत नाही. इकडून होतंय, शरीर नाही, मन नाही, बुद्धी नाही. मग आता द्रष्टा कोण होणार? द्रष्टा नाही राहिला, भावना नाही राहिल्या, विचार नाही राहिले, मग जगत गोचर होत नाही. तेव्हा जर काही उरत असेल तर ते म्हणजे त्याने अनुभवलेले भ्रांत दृश्य, भावना, विचार यांना प्रकाशित केले होते ते जाणीव तत्व होय. आता ते जाणीव तत्व होय एवढं जर वाक्य खाली नाही तर परत खाली काय शिल्लक राहते? तेव्हा काय खाली उरत असेल तर म्हणजे ज्याने अनुभवलेले भ्रांत दृश्य, द्रष्टा, भावना, विचार यांनी प्रकाशित केले होते ते
जाणीव तत्व. खाली काय शिल्लक राहिलं? जाणीव तत्व. आणि त्या जाणीव तत्वानेच काय पाहिलं होतं? मी शरीर आहे, मी बुद्धी आहे, मी विचार आहे, मी द्रष्टा आहे, मी भावना आहे, मी विचार आहे, हे ज्याने अनुभवलं होतं आता फक्त तो शिल्लक राहिला. शरीर वगैरे सगळं गायब झालं. गायब झालं का? ते कशात गेलं? ज्याच्यातून निर्माण झालं होतं त्याच्यामध्ये विलीन झालं, है की नाही? दिव्यत्वाचा तो अनुभव एका सामान्य उदाहरणाने सूचित केला आहे. बघा आता उदाहरण सामान्य आणि बोध दिव्यत्व. दिव्यत्वाचा तो अनुभव एका सामान्य उदाहरणाने सूचित केला आहे. लाटांनी हेलवणाऱ्या सागराच्या उराचे निरीक्षण करा. लाटांनी हेलवणाऱ्या, ज्याच्यावर त्या हेलवतात त्याच्या उराचे. लाटा कशा आहेत? लाट कशामुळे झालेली आहे? हवेची झुळूक. आणि मग हल्लय आणि ते कोणावर हल्लेले? पाण्यावरच पाणी हल्लेले. बघा दिव्यत्वाचा तो अनुभव. लाटांनी हेलावणाऱ्या सागराच्या उराचे निरीक्षण करा. नंतर कल्पना करा की जणू जादूच्या एका काडीने सर्व लाटा एकाकी थंडावल्या. अशा वेळी अभ्यासकाचे मन एकदम विसावते आणि भयंकर आनंद आणि अवर्णनीय शांतता यामुळे तो अवाक होतो. तुमच्या आपल्या अंतःकरणात ज्या उठणाऱ्या उर्मीत त्या अचानक शांत होऊन जाणार ह्या गोष्टीमुळे. पुढे ज्यावेळेला तुम्ही शरीर मन बुद्धीच्या अतीत झाल्यानंतर पुढच्या पॅरेग्राफला हा जॉईंट आहे. जाणीव तत्व होय, ते जाणीव तत्व शिल्लक राहिल्यानंतर कल्पना करा तुम्ही काय होऊ शकतं? वाल्याचा वाल्मिक ऋषी होऊ शकतो. लगेच कल्पना करा असं होऊ शकतं. म्हणजे भयानक सगळीकडून लाटा यायचं आणि आपली बोट मध्येच आहे. आणि आता आपल्याला समजलेले आहे काय? आता आपली बोट बुडणार आहे. आणि आता आपण म्हटलं आता काय पर्याय नाही. आणि अचानक असा एक क्षण आला, सगळं शांत झालं. त्यावेळेला तो माणसाच्या मनातल्या जे सगळे ज्या उर्म्या होत्या त्या कशा झाल्या? शांत झाल्या. बघा भयंकर आनंद होतो. उदाहरण देतात, समुद्रावर खाली होणाऱ्या लाटा जेव्हा तुम्ही पाहत असता तेव्हा तुमचे मनही त्या लाटांबरोबर वर खाली होत असते. समुद्राची लाट अशी वर आली आणि मग ती कुठं जाते? ती परत खाली जाते आणि खालचा जो गती मिळाली ना त्या गतीने दुसरीला अजून उकसवते. हां, समुद्राच्या पोटी ना तरी सागराचे पोटी काय आती सागराच्या पण आहे. हा, ना तरी सागराचे पाणी काय आती तरंगाच्या खाणी, काय वारी याची नव्हे. बघा त्यावर खाली होणाऱ्या लाटा जेव्हा तुम्ही पाहत असता तेव्हा तुमचे मनही त्या लाटांच्या बरोबर वर खाली होत असते. मग अशी कल्पना करा की वर येणारी लाट अचानक थंडावली आणि त्यामागील दुसरी लाटही थांबली. मग काय होणार? वर येणारी लाट थांबली आणि मग त्याच्याबरोबर वर आली तर तिच्या मागं ती वर आली, जिने ढकललं होतं ती कुठे आहे आता? खाली आहे. तिने ढकललं ना, आता ती वर असलेली खाली जाणार आणि खाली वर असणारी वरच राहिली आणि खाली असणारी खाली स्थिरावली. मग काय होणार? समुद्र कसा होणार? शांत होणार. बाई कल्लोळा ते कल्लोळे, ग्रासीच असे ऐसे कळे. हा, परी ते ग्रासीले ग्रासा वेगळे, परी ते ग्रासी ते ग्रासा वेगळे असं ते काही. ते त्याच्यापेक्षा वेगळे काय? ह्या लाटेने त्या लाटेला खाल्लं आणि ती सगळे मिळून काय? पाणीच आहे ते. मग कल्पना करा की येणारी लाट अचानक थंडावली आणि त्यामागील येणारी दुसरी लाटही थांबली. तुम्हाला जर त्याची कल्पना करता आली तर तुम्हाला विशिष्ट प्रकारची शांतता आणि निरवता अनुभवास मिळेल. ही सुद्धा कल्पना करता आली तर. आता या कल्पनेतून ती कल्पना आहे ती वृत्तीची निवृत्ती. आपणासकट अवघेची वैकुंठ चतुर्भुज. वृत्तीची निवृत्ती, ती सर्व प्रकारची शांतता निरवता अनुभवास मिळेल. लाटा विरहित समुद्र जसा निश्चल असतो अगदी तसेच सदा मुक्त
एकतेचे, अनंत तत्वाचे, गतिहीनतेचे, एक रस राशींचे व्यक्तरूप जगत, दुःखापासून सतत दूर, शरीर मन बुद्धी ज्या साम्राज्यातून सदा मुक्त असते असे ते ब्रह्म तू आहेस. बघा किती सांगितलेले. मग ते जशा लाटा स्थिर झाल्या आणि सगळं पाणी तो समुद्र जसा निश्चल असतो अगदी तसेच लाटा थांबल्या तशीच परम शांती भेटेल. सागर एकदम शांत झाला अचानक. सदा मुक्त एकतेचे, वेगळेपणा नाही, एकतेचे, धावपळ संपली. अनंत तत्वाचे, गतिहीनतेचे, त्याची गती बदलणं वाढणं नाही. एकरस राशीचे व्यक्तरूप जगत, दुःखापासून सतत दूर होईल. कधी? समुद्र कधी शांत होईल? सगळ्या लाटा तसेच. मग शरीर दुःखापासून सगळं जगत दूर होईल. कधी? शरीर मन बुद्धी ज्या साम्राज्यातून सदा मुक्त असते असे तू ब्रह्म आहेस. त्याच्यातून शरीर मुक्त, मन बुद्धी सगळं मुक्त. आणि ज्याच्यातून ते मुक्त झालं त्या लाटा शांत झाल्या आणि पाणी मात्र पाण्याशी एकरूप झालं. असे ब्रह्म तू आहेस. 260. जरी जे एक असले तरी ते अनेकांच्या निर्मितीचे कारण असते. एकच पण अनेक हरी झाला. एकची आधी मध्य अंती अवघा हरी एक, एकची अनेक हरी झाला. आधी मध्य अंती अवघा हरी एक आणि एकच अनेक हरी झाला. तो एक आहे, तो अनेक झालेला आहे. आणि एक आहे तो अनेक झाला आणि अनेक झाला तरी तो कोण आहे? परत एकच आहे. आता हे आपल्याला सगळं माहिती आहे. तो एकच आहे, अनेक झालाय आणि अनेक झाला तरी तो एकच आहे. पण हे त्याच्यापुरतं तेवढं मर्यादित आहे तोपर्यंत काय नाही. पण ते जेव्हा आपल्याला चिटकायला येतंय त्यावेळेला ते आपल्याला शक्य होत नाही. नसल शक्य होतं मग म्हणायचं बाप भाग्य कैसे. न सरेची कर्म मार्ग भेटून सुद्धा हॉस्पिटल चांगलं भेटलं, डॉक्टर चांगला भेटला, औषध बी चांगले बरं फ्रीमध्ये, तरीसुद्धा होत नाही म्हणल्यानंतर मग काय करायचं? कोरोनाचं इंजेक्शन घेतलं आहे, ते दोन्ही पण घेतले डोस, तरी जातोय म्हणलं आता काय विलाज आहे त्याला? तर कोण वाचवणार त्याला? एवढे दिवस त्यांनी संत एकांती बैसले ते आणि त्यांनी ती सगळी वॅक्सिन शोधून काढली आणि याला मारली तरी हा जातोय. त्याचं कारण काय? औषध तर पॉवरफुल आहे, मग कारण काय झालं? त्याची बॉडी काय करते? रिस्पॉन्स देत नाही. म्हणलं आता काय त्याला मारण्याशिवाय पर्याय नाही. हा पलटी झाली इकडे. जे एक असले तरी अनेकाच्या निर्मितीची कारण असते. एकच सोन्याचं बिस्किट आहे पण अलंकार वेगवेगळे झाले म्हणून इतर कारणाचा निराश खंडन करणारे आहे. बघा जरी वेगळं असलं, अंगठी झाली, अंगठी नाही बाबा सोनंच आहे. जरी एकच अनेक झाला तरी त्या कारणाचा त्याचा निराश होतो. इतर निराश खंडन करते. इतर कारणाचा निराश खंडन करणारे आहे. स्वतः मात्र कारण आणि कार्य या दोन्हीहून भिन्न असते. ते कारण आणि कार्याहून सुद्धा भिन्न आहे. असे परब्रह्म तू आहेस अशी तुझ्या ठिकाणी भावना कर. म्हणजे त्याची जेवढी लक्षणं आहेत ती कोणाची लक्षणं आहेत? तुझी पण आहेत. आणि तू तसा विचार कर सतत. जाणीव तत्व जरी एकाशी असले, जाणीव तत्व जरी एक राशी असले तरी ते शरीर मन बुद्धी दृष्टा भावना विचार आणि दृश्य भावना विचार यांनी बनलेल्या संपूर्ण अलौकिक बहुविध जगताचे कारण असते. बघा आता हे सगळं वेगवेगळं बनलेलं आहे परंतु त्याचं कारण काय आहे? ते एकच आहे जाणीव तत्व. पण आता हे बहुविध झालेलं आहे. त्यालाच वाटलं ना एकोहम बहुशा, एकालाच वाटलं बहु. आणि बहु झाला तरी सुद्धा तो कोण आहे? बहु जवळ होय तो काहीच नव्हे. काही न होणे आहे अवघा अवघाची जो. ठीक आहे, अशी मजा येते की नाही? आपल्याला नाही आलं पण दुसऱ्याला जरी आलं तरी आपल्याला आनंदच होतो की नाही? मग
की त्याला काहीतरी भेटलं ना, साधन भेटलं समजून घ्यायला आपल्याला. जाणीव तत्व जरी एक राशी असले तरी ते शरीर, मन, बुद्धी, द्रष्टा, भावना, विचार आणि दृश्य, भावना, विचार यांनी बनलेल्या संपूर्ण अलौकिक बहुविध जगताचे कारण असते. तेच केवळ विश्वाचे उपादान कारण. जगत निर्मितीचं कारण कोण आहे? निमित्त कारण आणि पुरुष कारण होय. बघा, हे वैविध्यपूर्ण, याच्यात एक कारण अजून यांनी घातलेले आहे, पुरुष कारण. कारण का माहिती का? बघा, आता तुम्ही नाना सांगू शकता, एक निमित्त, एक कारण उपादान कारक, एक निमित्त कारण आणि एक पुरुष कारण. पुरुष कारण, त्याच्या विरुद्ध कारण काय असणार? माया कारण, परमात्मा. आणि त्याला वाटलं एकोंभौष्य, तिथं माया, अज्ञान, प्रकृती, आणि मग तिने काय केलं? जगत निर्माण केलं. अमृतानुभव पहिला एक, मग त्याला वाटलं एकोंभौष्य, त्याचंच नाव काय आहे? माया. ती कारण, निमित्त कारण. आणि कारण कुंभार निमित्त कारण आहे ना, मग ही माया कोण आहे? आता कुंभाराच्या जागेवर आहे. आणि त्याच्यापेक्षा मेन जे आहे ते पुरुष कारण. कोणाला वाटलं? होय, ही वैविध्यपूर्ण जगत आपल्याच भ्रांतीतून निर्माण झालेली आपलेच प्रलंबन असते. या भ्रांतीचे अधिष्ठान हेच जाणीव तत्व होय, की ज्या विना भ्रांती शक्य होती ना, होणार नाही. जर अधिष्ठान नसेल तर भ्रांती असू शकत नाही. आणि ही भ्रांती कोणी निर्माण केलेली आहे? अधिष्ठानाने केली का? आपल्या कल्पनेने केली, आपल्या मनाने केली, आपल्या बुद्धीने केली. ज्या अर्थी जाणीव तत्वामुळेच जगत शक्य झालेले आहे, त्या अर्थी तेच केवळ जगत घटनाचे कारण आहे. बघा, जाणीव तत्वामुळे जगत झाले आणि मग तेच केवळ जगत घटनांचे कारण. या सगळ्या जगाचा घडामोडी व्हायला कारण कोण आहे? त्याच्यामुळेच ते सगळं झालेले. तेच त्याच्या स्वतःचे अधिष्ठान होय. ते स्वतःचे अधिष्ठान, जगताचे पण अधिष्ठान, ते स्वतःचे कारण होय. स्वतःला कारण नसलेले असे ते संपूर्ण वैविध्यपूर्ण विश्वाचे कारण होय. बघा, ते स्वतःचे अधिष्ठान, ते स्वतःचे कारण. स्वतःला कारण नसलेले असलेले, स्वतःला कारण नसलेले असे ते संपूर्ण वैविध्य पूर्ण विश्वाचे कारण आहे. बघा, स्वतःला कारण नाही, त्याला काहीच नाही, परंतु ते संपूर्ण विश्वाला कारण झालेलं आहे. विश्वाच्या संदर्भात जाणीव तत्व हेच कारण होय. विश्वाला विचारलं हे कुठून निर्माण झालं, तर ते जाणीव तत्वाने पुढून झालेलं आहे. तेच स्वतः कार्य आणि कारण याहून भिन्न होय. बघा, हेच कारण, जाणीव तत्व हेच कारण होय. ते स्वतः कार्य आणि कारण याहून भिन्न होय. जाणीव तत्व कसं आहे? कार्य आणि कारणापासून पुन्हा वेगळं आहे. कार्य आणि कारण या बुद्धीच्या संकल्पना होत. कार्य आणि कारण या बुद्धीच्या संकल्पना होत. आत्मा हा बुद्धीच्या अतीत होय. मग आता याला कारण कोण आहे? बुद्धीला. आणि कारणाला माया. तिने कल्पना केली ना, मायेमुळं काय दिसला? तिथे साप दिसला. आत्मा हा बुद्धीच्या अतीत असतो. या बाबतीत असे सुद्धा म्हणता येईल की जेथे वैविध्यपूर्ण विश्व हे कार्य असते, तेथे सत्य स्वरूपाचे अज्ञान माया हे कारण होय. कशामुळं जगत दिसतंय? माया. मग आपण काय म्हणलं? जगताचं अधिष्ठान, जगताचं कारण काय आहे? जगत कार्य आहे. आणि जगताचं कारण काय आहे? अज्ञान, माया. ती काय करते? आहे तसं दिसू देत नाही. जाणीव तत्व हे मायेच्या, तिच्या कारणाच्या आणि कार्याच्याही पलीकडे आहे. बघा, जाणीव तत्व हे मायेच्या आणि तिच्या कार्याच्या, तिच्या कारणाच्या आणि कार्याच्या. माया, मायेचं कारण अज्ञान, आणि तिचं किंवा ती माया म्हणजेच अज्ञान आहे. मायेच्या, तिच्या कारणाच्या, मायेचं म्हणजे ती मूळ स्वरूपाबद्दल काय करते? अज्ञान. आणि त्या कारणाच्या आणि मायेच्या कार्याच्याही पलीकडे आहे ते ब्रह्म तू आहेस. म्हणजे माया ही, माया सुद्धा त्याला स्पर्श करू शकत नाही, कारण माया आहेच नाही. आता माया आहेच नाही आणि तिचं कार्य जगत मात्र आहे.
वांजेच्या मुलाचं नपुसकाच्या कन्येशी लग्न झालं आणि तिथं संतती झाली, ते हे जग. आता असणार की नाही? पोरगा झालाय, लग्न झालं नाही, याची पोरगी आणि त्याचा पोरगा, आणि लग्न झालं, मग त्यांना मुलगा झाले, ते जग. म्हणजे माया आहेच नाही. मग तिचं कारण नाही. कारण का? तिचं सगळं संपला, मायाच नाही, तिचं कारण नाही. कारण नाही, कार्य नाही. अदृश्यतेचं झाले काही दृश्य जे होते केव्हा? ज्ञानाकडून. आहे की नाही नवले साहेब? बरोबर ना? काय चाललंय ते चालू द्या तुमचं बाबा. जाणीव तत्व हे मायेच्या, तिच्या कारणाच्या आणि कार्याच्याही पलीकडे आहे. ते ब्रह्म तू आहेस, यांचा माझा काही संबंध नाही. कारणाविना तुम्ही सांगा बरं, माया त्याच्यामुळं काय दिसला? साप. साप, आणि ते साप फिरत फिरत गेला आणि एकाला चावला आणि त्याच्यामुळं माणूस मेला. आता कंप्लेंट कोणावर करायला पाहिजे? रहस्य. ती म्हणते मला काही साप नाही, माणूस नाही आणि विषय नाही, आहे की नाही? म्हणजे मूळ काहीच नाही, आहे की नाही? त्यामुळे तिचं ते ब्रह्म, आणि त्याला कारण कोण आहे? फक्त रशी. ते ब्रह्म तू आहेस. कारणाविना असलेले हे महान कारण तुझे आत्मतत्वच आहे, यावर निधिध्यासन कर. बघा, कारणाविना असलेले, त्याला काही कारण नाही, तरी सुद्धा ते सगळ्याचं मोठं, सगळ्यांचं काय आहे? महाकारण आहे. हा असा गोंधळ आहे की नाही? पण गोंधळ नाही, या सगळ्याच्या पाठीमागचा सूत्रधार कोण आहे? चैतन्य. आणि त्याच्या पुढचे ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्या आहेच नाही. पण तू मात्र अजर अमर असा आत्मा आहेस, यावर तू निधिध्यासन कर. जे परब्रह्म मायेहून अलिप्त आहे, बघा, त्या परब्रह्माला मायेचा कोणताही पगडा लागलेला नाही. जे परब्रह्म मायेहून अलिप्त, अनंत, अविनाशी, क्षर आणि अक्षर जगाहून भिन्न आहे. जे शाश्वत नित्य सुख स्वरूप आणि कलंक रहित परब्रह्म तू आहेस, अशी तुझ्या ठिकाणी भावना कर. परब्रह्म कसे? मायेच्या पलीकडे. ते मायेच्या पलीकडे, म्हणजे तू कसा आहेस? मायेच्या पलीकडे. ते अनंत आहे आणि तू स्वतःला काय समजतोय? सीमित. तू सुद्धा अनंत आहे. तू स्वतःला काय समजतोय? विनाशी, आणि तसं स्वरूप काय आहे? अविनाशी आहे. क्षर अक्षर, दिसणाऱ्या न दिसणाऱ्या विलक्षण क्षर अक्षर जगाहून भिन्न आहेस. जे शाश्वत नित्य सुख स्वरूप आहे, त्याचा कधी नाश होत नाही, आणि ते नित्य सुखरूप आहे. ते कलंकरहित, ते त्याला कोणत्याही प्रकारचं मागे पुढे येण्याचा काय प्रकार राहत नाही. परब्रह्म तूच आहेस, अशी तुझ्या ठिकाणी भावना कर. बघा, आता याचं विश्लेषण करतात. जे माया निर्मित नाही, निर्विकल्पम, ज्यांनी मायेने त्याला निर्माण केलेलं नाही, जे माया निर्मित नाही, वासनांच्यामुळे निर्माण झालेल्या मनबुद्धीच्या विक्षेपा पलीकडचे परब्रह्म कसं आहे? माया निर्मित नाही. ते वासनांच्यामुळे निर्माण झालेल्या मनबुद्धीच्या विक्षेपाच्या पलीकडचे आहे. याचाच अर्थ आत्मतत्व वासनांच्या मागे असलेले, याचाच अर्थ आत्मतत्व वासनांच्या मागे असले तरी ते स्वतः मात्र अप्रदूषित निष्कलंक असते. सापाच्या मागे जरी रश्शी असली तर ती कशी आहे? अप्रदूषित. ती काय प्रदूषित झाली नाही, ती निष्कलंक आहे. अनंत अनुउपाधित या वै भूमा, जे अनंत भूमा असते ते शाश्वत असते, अशी छांदोग्य उपनिषदात ऋषींनी अनंताची व्याख्या केली आहे. ते कसं आहे? अनंत आहे, उपाधी रहित आहे, शाश्वत आहे, असं छांदोग्य उपनिषदात ऋषींनी अनंताची व्याख्या केलेली आहे. शांत असते, ते मृत्य असते, जे दिसतं ते जन्माला येतं, ते संपतं. पण हे मात्र यत अल्पम तत् मृत्यम, जे जन्माला येतं ते मरतं, अल्पज्ञ आहे ते तसं आहे, परंतु हे मात्र कसं आहे? व्यापक आहे ब्रह्म. आणि ते ब्रह्म
तू आहेस. हा. माया आणि आदिमाया. हा, थोडासा फरक आहे. आदिमाया म्हणजे माया नसलेली आणि आदिमाया म्हणजे शक्ती तिथं सांगितलेली. जशी ही संज्ञा कोणाला लागलेली आहे? मुक्ताबाईला. आदिशक्ती मुक्ताबाई म्हणजे ते चैतन्य स्वरूपाला ते मेन आणि त्याच्या खालची ही. जसे शिवाजी आणि दुसरा शिवाजी, बाजीराव आणि दुसरा बाजीराव, तर प्रमुख काय? आदिमाया आहे की नाही. परिवर्तनीय, सक्षेपक्षम, जे नेहमी सारखे बदलत राहते असे वैविध्यपूर्ण जगत अपरिवर्तनीय क्षर याचा संबंध मायेशी आहे. अपरिवर्तनीय अक्षर याचा संबंध माये. क्षर पुरुष आणि अक्षर पुरुष आहे ना, हे मायेतले आहेत. आणि तो काय 15व्या अध्यायाचं नाव आहे? पुरुषोत्तम. अजून काहीतरी त्याच्या पुढे, फक्त पुरुषोत्तम आहे. हा, अक्षर पुरुषोत्तम योग. हा, ठीक आहे, काय हरकत नाही. तर हे क्षर आणि अक्षर हे सुद्धा मायेलाच लागून आहे. आणि उत्तम पुरुष जो आहे तो याच्या पलीकडचा आहे. असे हे जगत आहे कोणतं? बदलत राहणारे. आणि क्षराक्षर सुद्धा बदलणारे, कारण ते कशाच्या अंडर आहेत? मायेच्या अंडर आहेत. ज्याच्यामुळे अपरिवर्तनीय तसेच परिवर्तनीय ही दोन्हीचे प्रभावित होतात. असे क्षर आणि अक्षर या दोन्हीहून विलक्षण असते ते जाणीव तत्व होय. बघा, क्षर परिवर्तनीय अक्षर यांच्यामध्ये एका ठिकाणी एक परिवर्तनीय आणि एक अपरिवर्तनीय, पण ते मायेचं कार्य असल्यामुळं ते जरी अपरिवर्तनीय असलं तर यासारखं ते अपरिवर्तनीय नाही, त्याचा बदल होऊ शकतो. अक्षर या दोन्हीहून विलक्षण असते ते जाणीव तत्व आहे. क्षर आणि अक्षर याच्याहून वेगळं आहे. ते समजा अक्षर परिवर्तनीय ना अक्षर अपरिवर्तनीय, पण ते दोघं कोणामुळे? मायेमुळे. म्हणजे जरी ते अपरिवर्तनीय असलं तरी ते मायेत आहे, म्हणजे तरी ते सुद्धा परिवर्तनीयच आहे. पण हे मात्र जाणीव तत्व ह्या दोन्हींपेक्षा विलक्षण असते. नव्हे ते सगुण, नव्हे ते निर्गुण. पुन्हा एकदा. हां, नव्हे ते सगुण, नव्हे ते निर्गुण. जाणती हे खून तत्वज्ञानी. आहे ते अंबर निशब्द निराळ. अद्वय केवळ जैसे तैसे. म्हणे नरहरी सोनार. ते क्षर ना अक्षर परेहून परात्पर ब्रह्म जैसे. पर म्हणजे माया आणि परात्पर म्हणजे परमात्मा. असं आहे. ही तुमच्या घरी ग्रंथ आहे का? तू वाचती काय? नाही काय? कशा काय जोडी जोडती? आपलं वाचून ध्यानात राहत नाही. ते बरोबर कसं असं वाटणार ना रोज. बरं, ते एक प्रमाण नाही, हा अभंगच त्याच्या. आणि सर्व संतांचा नाना म्हणले अभ्यास आहे. काल परवा गोरोबा कुंभार झाले, आज नरहरी सोनार आले, आहे का नाही? छान. याच्यामुळं काय होतं माहिती आहे? आपल्याला सुद्धा एक प्रेरणा भेटते, सिनियरला सुद्धा प्रेरणा भेटते ज्युनियरकडून. कारण सिनियरला सुद्धा प्रेरणा भेटते ज्युनियरकडून, कारण सिनियर आणि ज्युनियर, क्षर आणि अक्षर माया निर्मित आहे आणि जाणीव तत्व जे ते त्याच्या पलीकडे. त्यामुळं म्हणायलाच फक्त सिनियर ज्युनियर आहे, नाही तर सिनियर ज्युनियर नाही. छान. नित्य अव्यम सुखम, एकसारखा. आता याचं पुढे ते देणार आहेत, अजून उत्तर देणार आहेत. एकसारखा, अनित्य आणि बदलणाऱ्या स्वरूपाच्या असतात. बघा, अशा विषय वस्तूंपासून जे मिळते ते सुख नव्हे. सारख्या बदलत राहतात, सुख मिळतं त्याच्याकडून, पण हे बदलणारे म्हणजे त्याचं सुख पण कसं आहे? बदलणार आहे. मन कोणतीही गोष्ट बघा, आज आपल्याला ती सुखकारक वाटते ना, ती नंतर आहे ना त्रासदायक देते, कारण ती बदलते. त्याच्यामुळे तिच्यावर असणारे सुख दुःखाच्या कल्पना सुद्धा बदलणारे आहेत. मन बुद्धी उपकरणाच्या उपाधीच्याही अतीत अवस्थेत जे अनुभवले जाते, मन बुद्धी उपकरणाच्या उपाधीच्याही अतीत अवस्थेत जे अनुभवले जाते
ते परम नित्य सुख होय. बघा, मनाकडून नाही, बुद्धीकडून नाही, कोणत्या उपकरणाकडून नाही, मन बुद्धी उपकरणांकडून आनंद नाही, किंवा एखाद्या उपाधीकडून नाही, त्याच्या अतीत अवस्थेत जे अनुभवले जाते ते परम नित्य सुख आहे, उपाधीच्या पलीकडे. परत उपकरण, मन बुद्धी इंद्रिय ही उपकरण आहेत, आणि याची जी उपाधी आहे त्या उपाधीकून किंवा या उपाधीकून आनंद. पण त्या उपाधीच्या, मन बुद्धीच्या उपकरणांच्या जेव्हा आपण अतीत होऊ आणि त्यावेळेला जे सुख भेटतं ते सुख नित्य सुख आहे. ते कोणापासून, आणि ते स्वसुख आहे, ते कोणाकडून मिळवलेले नाही. आणि ते कोणाकडून मिळवलेले नाही, ते जे आहे ते कसं आहे, ते नित्य आहे, कंटिन्यू आहे. ते त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं सुख आणि दुःख सापेक्ष विरहित ते सुख आहे. सच्चित आनंद आहे वृत्तीचा भेद, वस्तू नव्हे त्रिविध, एकपणे एक. बघा, सच्चित आनंद हा अद्वैत वृत्तीचा भेद आहे. हा, बघा, हे अद्वैत वृत्तीचा भेद आहे. याच्यामुळे भेद आहे, वृत्तीमुळे अद्वैत वृत्तीचाच भेद आहे हा सत चित आनंद. आणि त्या तीन वस्तू नाही, वस्तू एक, पण ती सत आहे, ती चितघन आहे, आणि ती आनंद स्वरूप आहे. हा अद्वैतामधला हा तीन भेद आहेत वेगळे, अद्वैतातलाच हा सूक्ष्म भेद आहे. परंतु शेवटचं वाक्य काय होतं, एकपणे एकविध, ती वस्तूच एक आहे. जे मन बुद्धी उपकरणाच्या उपाधीच्या अतीत अवस्थेत जे अनुभवले जाते ते परम नित्य सुख होय. मन बुद्धी क्षेत्रात जीवन व्यतीत करणाऱ्या आपल्याकरता फक्त उपनिषद ऋषी त्या संज्ञेचा वापर करून मन अतीतावस्थेत तो अनुभव काय असतो त्याचे एक परिणाम देतात, एवढेच. बघा, आपण मात्र कसं आहे, या क्षेत्रात आहे, कोणत्या, मन बुद्धी उपकरणाच्याच आहेत. पण आपल्याकरता उपनिषद ऋषी या संज्ञेचा वापर करून मन अतीत अवस्थेत तो अनुभव काय असतो त्याचे परिणाम देतात, एवढेच. तुम्ही मन बुद्धीच्या कयात आहेत, तो आनंद घेताय, पण मन बुद्धीच्या पलीकडे गेलेल्यानंतर काय आनंद आहे तो आपल्याला ते सांगतायत. शब्दशः अर्थ घ्यावयास झाल्यास आपण ज्या अर्थाने ते समजतो ते काही सुख नव्हे. त्यांना काय सांगायचं, तुम्ही जे सुख घेताय ते उपाधीकडून घेताय, मनाकडून घेताय, बुद्धीकडून घेताय, आणि त्याच्या पलीकडे गेल्यानंतरचं जे सुख आहे ते तुम्हाला, म्हणजे ते तुला करायचे, त्याची त्याला ओढ दाखवतात, आमिष दाखवतात, त्या दिशेने प्रवृत्त करतात. याच्यामध्ये खुश राहू नका, याच्याही पेक्षा काय आहे तिकडे तुम्हाला आपल्याला घेऊन जाण्यासाठी ते त्या प्रकारचं मार्गदर्शन करतात. निष्कलंक तमोगुणाचे दोष नसलेले, म्हणजे वासनांच्या पलीकडचे, मायेच्या महान भ्रांत शक्तीच्याही पलीकडचे ते ब्रह्म तू आहेस. बघा, तमोगुणाचे दोष नसलेले, वासनांच्या पलीकडचे, मायेच्या महान भ्रांत शक्तीच्याही पलीकडचे ते ब्रह्म तू आहेस, असा ठासून स्वतःशी विचार कर आणि तुमच्या स्वतःच्या जीवनात त्याची अपरोक्ष अनुभूती घ्या. हे पक्क करून घ्या, मी यांच्यातला नाही, मी याच्यातला नाही, मी याच्यातला नाही, मी असा आहे, मी असा आहे, मी ते आहे. आणि याचं प्रत्यक्ष या आपल्या उपकरणात असतानीच, याच देही, याच डोळा, आणि अशी भोगू मुक्तीचा सोहळा, असा आपल्याला ते अनुभव घ्या. त्याला एक प्रकारे म्हणतात जीवनमुक्त स्थिती. श्लोक क्रमांक 262. जे सत्यतत्व भ्रांतीमुळे अनेक प्रकारचे भासते. का असते? बघा, भासते म्हणल्यानंतर जे सत्यतत्व भ्रांतीमुळे अनेक प्रकारचे भासते, परंतु ते तसे नसते. नाम रूप गुण विकार धारण करून स्वतःच अपरिवर्तित राहते. बघा, ते नाम घेतं, रूप घेतं. बघा, देव शरीर घेऊन आले, पण ते नाव पण घेऊन आले, रूप पण घेऊन आले, गुण पण घेऊन आले, विकार धारण करूनही स्वतःच अपरिवर्तित राहते. सगळ्यामध्ये राहून परत त्यांच्यापासून ते वेगळे राहते. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही घेतल्या पाहिजेत.
त्याच्याशिवाय तुम्हाला आनंद भेटणार नाही. उदाहरण बघा, किती महत्त्वाचं उदाहरण दिलेले. पण जे स्वतः सोन्याप्रमाणे अविक्रिय असते बघा, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं नुकसान नाही, त्याला कोणता दोष लागत नाही, ते सगळ्याच्या पलीकडे. सोने जसे त्याच्या सर्व विकारामध्ये सोनेच राहते. आता सोन्याचा विकार म्हणजे काय? त्यांनी नाव आणि रूप लावून घेणं आणि आकारात येणं. सोने जसे त्याच्या सर्व विकारामध्ये सोनेच राहते, तेच ब्रह्म तू आहेस अशी आपल्या ठिकाणी भावना कर. सोने विकारलेलं असलं तरी, आता विकारलेल्या जगातात मी नाही, आता राहील का इथं? आता राहील विकारलेल्या जगातात मी नाही. अंगठी झाली म्हणजे मी सोनं नाही, चैन झाली म्हणजे मी सोनं नाही, बांगडी झाली म्हणजे मी सोनं नाही, आहेच आहे. परमोच्च सत्य स्वरूप जरी एक जिन्सी असले तरी ते अनेक वाटते. त्याचे कारण पाहणाराची भ्रांती हे होय. मनाच्या या फसवणुकीलाच भ्रम म्हणतात. चकवा देतं ते आपल्याला, काहीतरी आहे तिथं वेगळं. जे आहे ते नाही दिसत आणि त्याच्यावर काहीतरी, जे आहे ते नाही दिसत आणि जे आहे त्याच्यावर काहीतरी वेगळं दाखवतं. आपणाभोवती जी विविधता दिसते बघा, आपणाभोवती जी विविधता दिसते ती नाम, रूप, गुण आणि क्रिया या स्वरूपात फक्त असते. वेगळे वेगळे का वाटतं? प्रत्येकाचं नाव वेगळे, प्रत्येकाचं रूप वेगळे, प्रत्येकामधले गुण वेगळे आहेत आणि प्रत्येकाच्या क्रिया वेगळ्या आहेत. त्यामुळं आपल्याला ते वेगळं वेगळं वाटतं. आता त्याचं काय म्हणणं नाही, मला नाम वेगळं द्या, मला रूप द्या. तुम्ही दिलंय, तुमच्याकडून दिलेलं आहे म्हणून मी राहतो. सोन्याचं बिस्किट म्हणत नाही मी अंगठी आहे, ते पुढं एकदम मुद्देसूर पटवून देतात बघा. या चार गोष्टी वगळून जर तुम्ही जगाकडे पाहाल तर तुम्हाला जे काही दिसेल ते केवळ ब्रह्मच. बघा काय वगळून? रूप नाही त्यासी ठेविले नाव, लटिकाची भ्रम वाढविला. रूप नाही त्यासी ठेविले नाम, लटिकाची भ्रम वाढविला. अरूप होते ते रूपासी आले, जीव शिव नाम पावले रे. मग आपल्याला काय टाकायला सांगितले? आपणाभोवती जी विविधता दिसते ती नाम, रूप, गुण आणि क्रिया या स्वरूपात फक्त असते. या चारही गोष्टी वगळून जर तुम्ही जगाकडे पाहाल तर तुम्हाला जे काही दिसेल ते केवळ ब्रह्मच दिसेल. पहा, आता आपल्याशी कोणी बोलायला लागलं, समजा येलकर बाबा बोलायला लागले, तर आपण त्यांचं पहिलं काय विसरायचंय? येलकर. मग ते असे आणि उंच आहे ते विसरायचं. त्याच्यानंतर त्यांचं काय विसरायचंय? लय पळापळी करतात, लय गुणी माणूस आहे ते. आणि ते जे काय क्रिया करतात, फाईल तयार करतात, ते जर सोडलं तर खाली काय शिल्लक राहील? ते ब्रह्म राहील. बघा, आपल्या जीवनातील सत्यसार शोधन काढण्याकरता, आपल्या जीवनातील सत्यसार शोधून काढण्याकरता अशा तऱ्हेचे सूक्ष्म अवलोकन हवे असते, त्यांना आपल्याकडून पाहिजे. आणि आपल्याला जर ते शोधायचं, त्याच्या मुळाशी काय, कोणताही बघा तो वैज्ञानिक किती त्याचा पाठपुरावा करतो, जीवन वगैरे सगळ्याकडं त्याचं लक्ष नसतं, तो पूर्ण फक्त त्याच्यावरच पूर्ण मन एकाग्र करतो. ज्या वेळेला ह्या लोकांनी बनवल्या असतील त्या कोरोनाच्या व्हॅक्सिन, त्यावेळेला ते वेळेवर जेवले पण नसतील, भूक लागली नसेल का? नाही, ते त्या ध्याने पाछाडलेले आहेत. आणि भुकीची वेळ झाली, जर काही त्यांना थोडा क्ल्यू भेटला, जेवण बाजूला, जेवण बाजूला नाही, जेवताना घास घातानी कदाचित एखादं त्यांना सुचल, अरे हे असं आहे, ताट बाजूला, लगेच तिकडं. कारण का? आता आपण काय करणार? आपण काय म्हणणार? एवढं जेवून घेऊन मग जाऊ. तोपर्यंत आपल्या डोक्यात सुचलेले आहे ना ते गाय, मग करा विठ्ठल विठ्ठल पुंडली कवरदेव हरी विठ्ठल तरी नाही आठवायचं ते. म्हणजे त्या क्षणाला तुम्ही तिथं अलर्ट पाहिजे, जेव्हा सुचलं तेव्हाच. त्याच्यासाठी सत्यसार शोधून काढण्याकरता अशा तऱ्हेचे सूक्ष्म अवलोकन हवे असते. सामान्यतः आपण वस्तूचे अवलोकन करीत नसतो. जी वस्तू आहे तिचं अवलोकन नाही करत, वरच्या रंगालाच बोलतो. उदाहरण पुढे देणार आहे ना, चक्रावून टाकणार उदाहरण, आपल्याला काय सांगायचं त्यांना लवकर कळणार नाही. सामान्यतः पण त्यांना सांगायचे तरी सुद्धा आपल्याला का नाही कळणार? आपल्याला चक्रावून सोडतं म्हणजे आपली बुद्धी तिथपर्यंत पोहोचत नाही, लांब उडीपर्यंत आपली तिकडं उडी पोहोचत नाही. सामान्यतः आपण वस्तूचे अवलोकन करीत नसतो,
त्या वस्तूच्या बाह्य रंगाचं अवलोकन करत असतो, उपाधीचं अवलोकन करत असतो आपण. त्या उपाधी ज्याच्यावर आरूढ आहे त्याचं अवलोकन नाही करत. यांचं सांगतो, नवीन नवीन ते मशीन आलं होतं रस्त्याला, असं नांगरासारखं घर 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 खाली घुसतं JCB आणि बाजूला ओढून टाकतं. अशा मोठ्याच्या मोठ्या खपल्या काढतं बस. आणि सगळी लोक म्हणले, अरे निघाला नांगर घुसला नांगर, निघाला नांगर घुसला नांगर. हे म्हणले त्याच्याकडे काय बघतात, ते जड आहे जड. तो काचेच्या कॅबिनमध्ये बसलाय ना, त्याच्याकडे बघा. त्याच्याकडे बघितलं तरी कळलं का, तो असा असा करतोय खाली. आता हे असं असं काय हे सुद्धा कळणार नाही. जाधव साहेबांनी सांगितलं, ड्रायव्हरच्या मागच्या सीटवर बसलो म्हणले आणि निघालो. आणि समजा कल्याणला बसलो, टोकावाड्यापर्यंत गेली गाडी, सारखा खुडखुड खुडखुड खुडखुड. हा मजबूत गाडी जेवायला गेलो म्हणलं, हा कधीपासून आत बोतोय. जसा खटकणी वाढला तसा बाजूलाच करून टाकला ते. किती वेळ झाला आत बोतो म्हटलं, सारखं खुडखुड खुडखुड ते निघतच नाही याच्याने ते, हे का नाही. म्हणजे तो काय करतो हे जर कळालं नाही तर आपली बुद्धी तिथं चालत नाही. म्हणजे आपण काय करणार, त्याचं वेगळं करून टाकणार. त्याप्रमाणे ते सांगतात इथे, आपण जे पाहायला पाहिजे ते पाहत नाही. सामान्यतः आपण वस्तूचे अवलोकन करीत नसतो, आपण त्याच्याकडे पाहत असतो. जास्तीत जास्त म्हणजे आपले मन प्रलंबित करीत असते ते आपण पाहत असतो. मन कुठं ओढतं, उदाहरण देणार, हा पॅरेग्राफ लक्षात ठेवा, पुढच्या वेळेला आपल्याला येणार का आम्हाला पलटी मारल्या लगेच. आपण त्या वस्तूकडं पाहत नाही, आपलं मन जास्तीत जास्त प्रलंबित करते तिकडे आपण पाहतो. कशाने आपल्या मनाला आकर्षण केलंय त्या गोष्टीकडे आपण लगेच पाहतो, पण त्याच्या मुळाकडे पाहत नाही. आपण सत्यतत्वाची ओळख करून घेण्यात यशस्वी होत नाही, म्हणून उलट काम वाढून ठेवलं का नाही त्यांनी ओळख करून घेतली नाही. त्यांनी उलट तो फराळ करून आल्यावर बसाय गेलं, म्हणलं गेलो कुठं. तो म्हणलं काय शोधतं, हे काय हे बाजूला काढून ठेवलं, किती वेळ तकलीफ करीत होते तुम्ही, आदबत होते म्हणले. दक्ष आपण का यशस्वी होत नाही, आपण दक्ष नाहीत. आध्यात्मिक अवलोकनातूनच केवळ आपणास सत्यत्व उघड होते. तिथं दक्ष पाहिजे आपण. कुठं, आध्यात्मिक अवलोकनातूनच केवळ आपणास सत्यतत्व उघड होते. आणि जो केवळ भ्रम असतो तो पाहू नये. बघा भ्रम काय, कोणला कोणला भ्रम झालेले, आपलं द्या सोडून, भ्रम कोणला कोणला झालेला आहे. श्लोक क्रमांक भज गोविंदम, श्लोक क्रमांक 14. बघा, ज्यांनी त्याच्यासाठी आयुष्य समर्पण केले त्यांना सुद्धा ते कळालं नाही म्हणले. भज गोविंदम 14 नंबरचं. कोणी एक जटाधारी, दुसरा क्षौर केलेला म्हणजे टकलू केलेला, तिसरा एक एक केस उपटून काढणारा. एक डायरेक्ट यांच्या समोर बसला चकोट, आणि एक 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 उपटून काढणार. ते म्हणले माझ्या समोर कशाला बसला, पहिला वाटलाच. मध्ये मी म्हणायचो मी जाणार आहे गावाला 4-5 वर्षापूर्वी. ते म्हणले तुम्ही गावी नका जाऊ, मला करमायचं नाही हे म्हणले. मग प्रसाद म्हणलं तुम्ही जा त्यांच्याबरोबर. तर हे म्हणले तुझे पप्पा दशकिरेला प्रवचन करतील, कीर्तन करतील, मी काय करू. ते म्हणले ते बांधून घेतील लोकांना, तुम्ही चकोट करा आणि हे प्रवचन करतील. आता कसं वाटतंय, आता हे बरोबर जमलं आपल्याला की नाही. कोण जात का दिसत, हे दृष्टांत सांगायचं, जसं दिसतं ते पाहत नाही. बघा, अवलोकनातून केवळ आपण सत्यतत्व उघड होते, आणि जो केवळ भ्रम असतो तो पाहू नये. बघा, अध्यात्मात दक्ष राहिलं तर आपल्याला सत्य परमात्माच दिसतोय, पण आपण त्याच्यावरची काय बघतो, रश्मीच दिसते, पण आपण काय विचार केलाय, भ्रम. कोणाला झालाय. बघा, जटाधारी, क्षौर केलेला, तिसरा एक एक केस उपटून काढणार, माहिती आहे ना, ज्ञानेश्वरांनी यांचं सांगितलंय. हो बघा, भगवी वस्त्रे धारण करणारा, हे म्हणले भगवी कपडे घालतो का, चांगले दिसतात म्हणून. बस हे सगळं कशासाठी. दुसरा अध्याय, काहींनी वानप्रस्थ स्वीकारला, कोणी ब्रह्मचार्य स्वीकारलं, कोणी शास्त्राचा अभ्यास करतात, याचा निवाडा व्हावा म्हणून. सांख्य योग, आत्मा काय अनात्म काय, 28 का 29 नंबरचा श्लोक आहे ज्ञानेश्वरी मधला. भगवी वस्त्रे धारण करणारा,
हे सर्व मूर्ख डोळ्यांनी पाहत असून सुद्धा खरे म्हणजे काही पाहत नाहीत. काय दिसतंय जगामध्ये? जगामध्ये हे खोटं आहे का मग? अरे ज्याच्याशी व्यवहार करतो ते चैतन्य आहे, तरी ते नाही पाहत. मग काय पाहतो? वरचा रंग, रूप, नाव, क्रिया, आकार पाहतो आपण. ते मूर्ख डोळ्यांनी पाहत असून सुद्धा खरे म्हणजे काही पाहत नाही. आता यांना मूर्ख म्हणले. कोणला कोणला? जटाधारी, क्षौर केलेले, टकले गेलेले, एक एक केस उपटून काढणारा, भगवी वस्त्रे धारण करणारा, हे मूर्ख डोळ्यांनी पाहत असून सुद्धा खरे म्हणजे काही पाहत नाही. खरोखरे निराळे कपट वेश पोटासाठी असतात. हे निराळे खरोखर कपट करून पोट भरण्यासाठी. त्याच्यासाठी खाली त्यांनी सांगितलं, जटाधारी यती, जर कोणी क्षौर केलेला, कोणी एक एक केस उपडणारा, कोणी भगवी वस्त्रांनी भपका दाखवणारा, अशा मूर्खाला डोळे असून सुद्धा काही दिसत नाही. हे सर्व निरनिराळी कपट वेश खरोखर पोटासाठी असतात. जसे चोरच्या पेटी रात्रीचे ना डाव धरून बसतात आणि तिथून एखादा श्रीमंत माणूस चालला का त्याला अडवायचं आणि लुटायचं. ते जसे लुटेरे, हे एवढे सगळे लुटेरे पोट भरण्यासाठी. ते म्हणतात रानटी माणसं आहेत ते सगळे म्हणतात. शेवटी त्याच्यामध्ये शेवटीच्या याच्या म्हणतात, जटा वाढून किंवा भगवा वेश धारण करून फसवणे हा प्रकार सार्वत्रिक असून सर्व काळी चालू असतो. व्याघ्रचर्म पांघरणारा लांडगा हे काही नाविन्य नाही, परंतु जीवाच्या इतर क्षेत्रात अशा फसवणुकीचा प्रकार तितकाच हा धोकादायक नाही. परंतु जीवनाच्या इतर क्षेत्रात जसा फसवणुकीचा प्रकार तितका हा धोकादायक नाही जितका तो आध्यात्मिक क्षेत्रात आहे. बघा, तिकडे एवढे धोके नाही होणार. फसवलं तर याच जन्मात फसवतील, एखाद्याच वेळेला फसवतील. पण इथं चुकामुक झाली, घरातल्या घरात चुकामुक 84 लक्ष योनीची. ही घरातल्या घरात चुक, देवाबरोबर असून देवाची भेट नाही, असे शान याच्यावर दिवस रात्र पोट भरणार आहेत. राजकीय, आर्थिक, शास्त्रीय आणि आध्यात्मिक पंथात सुद्धा ही अशी फसवणूक आपणास सर्वत्र आढळते. सीतेला पळवून नेणाऱ्या हेतूने रामाच्या आश्रमा सान्निध्य येणाऱ्या लंकेच्या विषांद राजाने त्यावेळी गोसाव्याचाच वेश धारण केला होता, हे सर्वोत्कृष्ट उदाहरण आहे. अनेक श्रद्धाळू हिंदू लोक, जाऊ द्या त्याचा टॉपिक खालचा येतो. मग त्याने घरदार का सोडले? हे जटाधारींनी जटा का वळवल्या किंवा डोक्याचे मुंडन का केले? आपणास एवढेच म्हणता येईल की नीच, तिरस्करणीय, तुच्छ आणि मानव देहात वापरणारे कीटक समान असे प्राणी समाजाला धोकादायक असतात. त्याशी म्हणू नये साधू, जगी विटंबना बाधू. अरे साधक सुद्धा नाहीत ही मूर्ख लोक. यांना अजून साधन सुद्धा माहीत नाही. साधनाचा सुद्धा निषेध करतात आणि पोट भरायचा उदो उदो करतात. यांच्यामुळे जेवढं नुकसान झालं तेवढं त्या गजनीच्या मोहम्मदमुळे आणि औरंगजेबामुळे सुद्धा आपल्या धर्माचं किंवा संप्रदायाचं नुकसान नाही झालेले. यांनी तत्वज्ञान ही समाजात स्मशानात नेऊन खड्डा खणून गाडून टाकलेले आणि वर नुसता कर्मकांडाचा सांगाडा उभा केलाय. चला आळंदीला जाऊ, चला पंढरपूरला जाऊ, तिथं जाऊ, खाऊ, घर बांधू, झोपायला, बसायला, उठायला, खाऊ पिऊ आणि येऊ निघून. तुच्छ आणि मानव दिवस वावरणारी कीटका समान असे प्राणी समाजाला धोकादायक असतात आणि समाजसेवा करून चांगल्या रीतीने निर्वाह करण्यासाठी आवश्यक तेवढी मिळवण्याच्या अपात्रतेमुळे ह्या फसवणुकीच्या गल्लाभर धंद्याकडे ते वळतात. हे गेले देवाचं करायला, पण त्यांच्याकडून ते जमलं नाही तर म्हणले आता हा गल्ला तरी जमा करू ना. तू का म्हणे धंदा झाला पोटासाठी, उदरनिमित्त बेसावध मनाला उच्च ध्येयाच्या आव्हानापेक्षा क्षुद्र मनोविकाराच्या कान गोष्टी एकदम निकटच्या वाटतात. केवळ इंद्रियोपभोगाच्या इच्छेमुळे माणसाचे त्याच्या तुच्छ जीवनमूल्यापासून आणि त्याच्या साधनेपासून अधपतन होते. बघा, ते म्हणतात एवढं जवळ असून सुद्धा ते पाहत नाही. का? तर ते वरच्या रंगाला बोलले. कशाला? मग अशी सांगितले एक वाक्य, काय काय सांगितलं होतं? नाम, रूप, गुण आणि क्रिया. बस त्याच्या नादी लागले आणि फसले गेले. कुठे आलो होतो आपण? आले, जवळ आले. जेव्हा बघा, म्हणून सत्य तत्व उघड होते आणि जो केवळ भ्रम असतो तो पाहू नये, आकार पाहू नये. जेव्हा आपण वस्तुमात्राकडे बघतो तेव्हा आपण ती बाह्य ज्ञानेंद्रिय आणि मन बुद्धी आधी आंतरिंद्रिय यांनी पाहत असतो. कोणत्याही वस्तूकडं कोणत्या इंद्रियाने? मनाने, बुद्धीने आणि आंतरिंद्रियांनी पाहत असतो. आता यांची
सरड्याची धाव कुठपर्यंत? कोंपानावर. हे पाहू शकत नाही त्याला. हे काय पाहणार आहेत? नाव, रूप, गुण आणि कर्म, क्रिया. ती इंद्रिय आपणास कशाचा अहवाल देत असतील? कशाचा अहवाल देऊ शकतात? देऊन देऊन तर ज्ञान इंद्रिय, संवेदना, भावना आणि विचार यांचा एकंदरीत आपल्याला वस्तुमात्राचे नाम, रूप, गुण आणि कार्य आणि गुणधर्म आणि त्यांचे परस्पराशी असलेले संबंध एवढेच दाखवू शकतात. हे उदाहरण देतात. अशा तऱ्हेने जेव्हा आपण फुलाकडे बघतो तेव्हा आपण ते पाहत असतो फूल, पण फुलातलं काय पाहत असतो? फूल नाही पाहत. आपण त्याचे अवलोकन करीत नाही. फुलाकडे पाहत असताना फुलाचे अवलोकन करीत नाही. आ हा हा हा, किती सुंदर फुल आहे ही, त्याला म्हणतात त्याचा रंग आहे. काय रंग आहे याचा? आहा, किती सुंदर फुल आहे, त्याला म्हणतात त्याचा रंग आहे, त्याचा वास अगदी सारखा आहे. मी ते प्रथम फिजी बेटावर पाहिले होते. हा लहान प्रकार आहे इत्यादी. आता मला सांगा, तुम्ही काय बघितले? तुम्ही ते फूल काही पाहिले नाही. तुम्ही त्या त्या विशिष्ट परिस्थितीत त्या नावाचे, त्या गुणधर्माचे, आकाराचे, वासनांचे, रंगाचे वगैरे फूल पाहिले. तुम्ही वरचं रंग पाहिला, काय बुललासी चोखा डोंगा, का त्यांना डावललं होतं वरच्या रंगाला, पण त्यातला चोखा डोंगा परी जे आतलं तत्व भाव नाही डोंगा, काय बुललासी वरील. पाहिलं नाही का याने? पाहिलं, पण नाही पाहिलं. तरी पण जे पाहायला पाहिजे ते नाही पाहिलं. जे जे सर्व आकाराचे, रंगाचे वगैरे फूल पाहिले, हे जे सर्व तुम्ही त्या फुलावर प्रलंबित केलेत ते नाही आहे तसं, त्याच्यावर तुम्ही ते दाखवलेलं आहे. हो, तसेच आपल्यापैकी बहुतेकांना हे जग म्हणजे निव्वळ इतकी नाम रूपेच. काय पाहायला सांगितलं आपल्याला या जगामध्ये? या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत. मग गुप्त चैतन्य पाहायचंय उपाधीमधलं का उपाधी पाहायची? काय पाहायचंय? चैतन्य. आपण काय पाहतो? उपाधी पाहतो. नाम, रूपे, गुण, क्रिया ही सर्व मनाची बडबड असते. आता एवढे वर्णन केलं तरी पण वास्तव नाही पाहिलं. ज्यावेळेला रामायणामध्ये प्रभू रामचंद्रनी हनुमंताला पाठवलं होतं, तेव्हा हनुमंतांनी तिथं जे वर्णन केलं ते ऐकत होते रामायण चालू असताना नाथबाबांचं. आणि नाथबाबा म्हणतात, ज्यावेळेला हनुमंतराय तिथे गेले, आणि हनुमंतराय जिथे पण रामायण असतं तिथे येतात, पण वेगळा वेश करून येतात. आणि तिथे गेल्यानंतर ते म्हणले तिथली फुलं पांढऱ्या रंगाची होती. आणि जेव्हा हनुमंतराय गेले तिथे, तर तिथं फुलं होती आणि ती सगळी पांढऱ्या रंगाची होती. ऑब्जेक्शन घेतलं यांनी, त्या म्हाताऱ्या बाबांनी, तांबड्या रंगाची होती. ते म्हणले तुम्हाला काय माहिती? मी सांगतोय पोथी पांढऱ्या रंगाची होती. ते म्हणले तुला काय माहिती? तू इथं बसून पोथी सांगतो, मी प्रत्यक्ष तिथं जाऊन आलो होतो. ती तांबडी होती तू म्हणतो पांढरी. ते मग दोघांचं सुट. आणि मग प्रत्यक्ष राम आले. त्यांनी सांगितलं हनुमंतराय फुलं पांढरीच होती, पण तुमच्या डोक्यात काय बसलं होतं? ओ राग. मग त्यामुळे तुम्ही तापलेले होते, त्यामुळे तुमच्या डोक्यात काय होतं? तांबडं, आहे का नाही? नाम, रूपे, गुण, क्रिया ही सर्व मनाची बडबड असते. म्हणून मनाच्या अतीत होऊन, 3 मिनिटं आहेत, मनाच्या अतीत होऊन म्हणजेच सत्यतत्वाचे आकलन करणे होय. आणि मनाच्या द्वारा पाहणे म्हणजे गोचर जग पाहणे होय. बघा, मन, बुद्धी, इंद्रियांच्या काय व्हायचंय? अतीत झाल्यानंतर जग नाही दिसणार. आणि या मनाच्या जर सोबत असलो तर काय दिसणार? जग दिसणार. म्हणून मनाच्या अतीत होऊन पाहणे म्हणजे सत्यत्वाचे अवलोकन करणे होय. आणि मनाच्या द्वारा पाहणे म्हणजे गोचर जग पाहणे होय. म्हणून आपण बाह्य जगाकडे त्याचे वाणीने वर्णन करण्याचा प्रयत्न न करता मनाच्या कोणत्याही बडबडी विना पाहावयाचे ठरवले तर आपण ते पाहू, ते केवळच ब्रह्म होय. हेमवंत, एवढा दृष्टांत अतिमहत्वाचा आहे. हेमवंत, सुवर्णाप्रमाणे सोने काही तुमच्या गळ्यावर बसण्यास मागत नाही. सोन्याने म्हटले का मला ह्या गळ्यात जाऊन अडकायचे? नाही. की तुमच्या हातात घट्ट धरून पाहत नाही, की बोटास चिकटून पाहत नाही. तुम्ही त्याला निरनिराळे आकार देता. कोणाला? सोनं म्हणलं का गळ्यात? मग ते गळ्यात काय गेलं? त्याचं झालं लॉकेट. तरी मग हाताला धरायची बांगडी म्हणून झालं का? ते म्हटलं का मला तुला हाताला धरायचे? तुम्ही त्याला हाताला धरायला लावलं.
आणि त्यानंतर तुम्ही त्याला निरनिराळे आकार देता. ते बोटास चिकटून पाहत नाही, तुम्ही निरनिराळे आकार देता आणि त्यानंतर त्याला निरनिराळी नावे देता आणि निरनिराळ्या उपयोगाकरता वापरता. तर हा दृष्टांत तिकडे लक्षात ठेवायचा. फुलाकडे काय पाहायचं होतं, जे मूळ स्वरूप आहे ते पाहायला पाहिजे होतं, पण ते नाही पाहिलं. आकार वगैरे, इकडे अंगठी वगैरे वेगवेगळं पाहिलं. निरनिराळी उपयोगाकरता वापरता. नाम, रूप, गुण व क्रिया हे सर्व सोन्यावर प्रलंबित केले जातात आणि आपणास दिसते ते अलंकाराचे जग. आपणही उघड आहे की हे कारणही उघड आहे आणि हे सर्व सोनेच होय. बघा, कारण उघडच आहे, काय सोनं आहे, पण आपण काय पाहतो, अंगठीच पाहतो. कारण उघड आहे की हे सर्व सोनेच आहे आणि त्याप्रमाणे जगत म्हणजे दुसरे काही नसून केवळ ब्रह्मच आहे. तुम्ही स्वतः ब्रह्म आहात ही ओळखा. सगळं जग ब्रह्मचे सोनंच, अंगठीच सोनं आहे, तसं जगच ब्रह्म आहे आणि ते ब्रह्म तुम्ही आहात असे ओळखा. असो, 1 मिनिट जास्त झालेली सेवा. हृदयस्थ सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा, अधिष्ठान विवेक चूडामणी ग्रंथ, संत मालिका, तसेच तुम्हा संत वृंदांच्या चरणावर सेवा समर्पित करून सेवेला इथे पूर्ण विराम देऊया. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ. जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. सच्चिदानंद श्रीपाद बाबां की जय. सच्चिदानंद रामदास बाबां की जय. अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय. गुरुदेव वैष्णव संतन की जय. गणपती बाप्पा मोरया. आता विश्वात्मके देवी येणे वाग्यज्ञ तोषावे, दोषोनी मज द्यावे पसाय दाणे. जे कांची व्यंकटी सांडो, दया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे जडो, मैत्र दिवांचे दुरितांचे तिमिर जाओ. विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछित तो ते लाभो. प्राणी जात वर्षित सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवर्त भूमंडळी भेट तू दया होता. सदा कल्पतरुचे आरव, चेतना चिंतामणीचे नाव. बोलते जे अर्णव पियुषांचे, चंद्रमेचे लांछन. मार्तंड जेता बहीण, ते सर्वाही सदा सज्जन. सोय होतो किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होणी त्रिलोकी. भजी जो आदि पुरुषी अखंडित, आणि ग्रंथोपजीवे विशेषी लोकीये. दृष्टादृष्ट विजय होवावेची, एक नमने श्री विश्वेश्वरा हो. हा होईल दान बसाहो, येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला. येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला. येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला. हरि ओम. शांती शांती.